नमस्कार, मी मराठी क्रिकेट समालोचक लव जनाबाई पांडुरंग जाधव आणि आपलं स्वागत आहे चॅम्पियन टॉक्स विथ लवजी. लेदर बॉल, टेनिस बॉल आणि रबर बॉल, क्रिकेटचा फॉर्मॅट बदलला, पण त्यांच्या फलंदाजीचा क्लास कधीच बदलला नाही. त्यांच्या फलंदाजीत ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग आहे. तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपला दर्जा सिद्ध करणारे, प्रत्येक मैदानावर आपल्या खेळाचा ठसा उमटवणारे, खेळात सातत्य आणि नोकरीत यशस्वी, आपल्या उच्च दर्जाच्या बॅटिंगने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे दादर प्रभादेवी क्रिकेटचा भाई अर्थातच निशांत शैलेजा अनंत शिवलकर सर. स्वागत करूया चॅम्पियन टॉक्स विथ लवशेवर क्रिकेटमधल्या या अनोख्या भाईचे. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम सर आपलं सहर्ष स्वागत. सुरुवातीचा कालखंड जर विचार केला तर बालपणी क्रिकेटची सुरुवात कशी झाली आणि क्रिकेट या खेळाची आवड कशी निर्माण झाली? मी बालपण म्हणजे मी वयाच्या 5व्या वर्षापासून क्रिकेट चालू केलं. माझ्या बाबांनी शिवाजी पार्कला एक दास शिवलकर म्हणून कोच होते आमचे. ओके. तर मला त्यांनी तिथे रुजू केलं प्रॅक्टिससाठी वगैरे. तर तिकडे प्रॅक्टिस कसं म्हणजे आम्हाला अर्धा तास वॉर्मअप, रनिंग आणि कॅच प्रॅक्टिस हे ईच अँड एव्हरी डे असायचं. खाली संडे फक्त आम्हाला हे करायचं, सुट्टी असायची. आणि सरांची शिस्त हीच आहे की आलात तर पहिला राऊंड मारा शिवाजी पार्कला, एक मोठा राऊंड असं, तर त्याच्यात तुम्ही कोणतीही कसर शॉर्टकट बाळगू नका. म्हणजे तो शॉर्टकट न बाळगण्याची जी हे होती ना की शॉर्टकट बाळगायचा नाही आयुष्यात कशातही, तर तेव्हा ते सरांनी आम्हाला शिकवलं की शॉर्टकट हा कधीच घ्यायचा नाही. करायचं तर तुम्ही फुल फ्लेशने खेळा, शॉर्टकट हा मार्ग वापरायचा नाही. कारण का तो आयुष्यातला तुम्हाला तो कमकुवतपणा त्याच्यामुळे येईल. बरोबर. आणि तो कमकुवतपणा आम्हाला आणायचा नाही, तर सरांनी आम्हाला ते शिकवलं. ग्रेट सर. सुरुवातीच्या ज्या वेळेला तुमच्या क्रिकेटची सुरुवात झाली, फॅमिली सपोर्ट कसा होता आणि घरातून जास्त सहकार्य कोणाचं मिळालं? माझं फॅमिली सपोर्ट म्हणजे सगळ्यांचं होतं. बाबांपासून मला 5 बहिणी आहेत. मला 5ची बहिणी माझ्या खेळाडू आहेत. कबड्डी लेवलला खेळल्यात, मुंबईला खेळलेल्या आहेत. त्यामुळे घरात स्पोर्ट्सच वातावरण होतं. त्यांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केला. आणि सपोर्ट करणारी माझी 2 नंबर बहीण. मी जेवढा पण परफॉर्मन्स केला आहे, ज्या माझ्या कटिंग्स आहेत 100च्या किंवा पदार्थ, त्यावेळेस तिने तो बंच करून ठेवला, त्या फाईलमध्ये हे केलं, चिकटून ठेवला. ती एक प्लेन पानावरती माझी कटिंग चिटकून ठेवायची आणि तिने तो एक बंच बनवला. त्या बंचमुळे मला आज रेल्वेमध्ये जॉब मिळाला 2005 साली. कारण का ऑफिसर कसं बघतात की अरे याची फाईल आणली तर याचा परफॉर्मन्स काय आहे, याने कटिंग्स किती येतात. तर तो ऑफिसरने ते जेव्हा बंच बघितला तेव्हा तो अरे ये निशांत शिवलकर कौन है, लड़का को बोला ये प्रॅक्टिस को उसको नेट्स में बॅटिंग करवा. तो मग ती नेट्समध्ये वगैरे बॅटिंग मी केली, तर त्यांना ती आवडली. आणि मी खरोखर एका माणसाचा ऋणी आहे, तो म्हणजे माझा रेल्वेमध्ये, म्हणजे मी त्याला एक प्रकारे माझा देवच मानतो, तो म्हणजे सुशांत मांजरेकर. अमेझिंग. त्या माणसाने मला सांगितलं की आम्हाला मुंबईत जी मुलं आहेत त्यांना घ्यायचं आहे आणि त्यांना जॉब द्यायचा आहे. तर त्याने मला तो फॉर्म भरायला सांगितला आणि मी भरला. त्याप्रमाणे त्याने मला बोलवलं सिलेक्शनसाठी. त्याने मला एवढा कॉन्फिडन्स दिला की निशांत काही टेन्शन घेऊ नकोस. आणि इतर पण सहकारी होते माझे त्याचे टीममधले, त्यांनी पण मला हे केलं. जसं संतोष सक्सेना होता, मुसाफिर कोटे होता, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा काय टेन्शन घेऊ नको, फक्त नीट बॅटिंग द्या. तर त्याप्रमाणे मी नीट बॅटिंग केली ना, आणि ती ऑफिसरला पण आवडली. आणि त्यांनी मग ते सिलेक्शन केलं आणि 2005 साली मी रुजू झालो. ग्रेट. ती जर्नी माझी चालू झाली. सेंट्रल रेल्वेचा जॉब. परंतु त्यापूर्वी विचार केला तर तुम्ही वयाच्या 5व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केली. बरोबर. आणि शाळेतून क्रिकेट खेळत असताना तिथून क्रिकेट कसं ग्रो केलं? शाळेतून म्हणजे आमच्या शाळेत तसं क्रिकेट एवढ्या लेवलला म्हणजे चांगलं नव्हतं, एवढं वाव नव्हता क्रिकेटला. पण कसं एक एंट्री टाकायचे सर शाळेत, इंटर स्कूल वगैरे एंट्री टाकायचे. तर इंटर स्कूलला असंच आम्ही एक म्हणतात ना की इंटर क्लासेसच्या अशा मॅचेस होत्या, सिनियर आणि ज्युनियर. तर मला एका मित्राने माझं बोललं की चल निशांत खेळायला जाऊया आपण. तर त्या सिनियर बरोबर मॅच होती, काहीतरी 9th क्लास बरोबर मॅच होती आणि मी 7th स्टँडर्डला होतो तेव्हा. तर त्या मुलांबरोबर मॅच होती आणि तेव्हा आम्ही कसे त्यांच्यासमोर लहानच वाटायचो. तर बोललं चल खेळायला जाऊया आपण मॅच येण्याची. आणि मला बॅटिंग करायला भरपूर आवडायचं, हे खूप मी बॅटिंगसाठी हवं आहे पहिल्यापासून. आणि अमोल सर पण मला ते नेहमी तो म्हणजे तो चिडवायचा अमोल मला की बॅटिंगसाठी हवं आहे, पण मला बॅटिंग आवडते सगळं. तर
त्या स्टँडर्डमध्ये 9वी त्यांनी काहीतरी चांगला स्कोर केला, 5 वर काहीतरी त्यांनी 58 का 60 वगैरे केला. तर मी एकट्याने तो स्कोर केला. सुपर. तर त्या सरांनी बघितलं, ते स्पोर्ट्स सरांनी बघितलं की ह्याचं नाव काय आहे. मग म्हणजे निशांत अनंत शिवळकर, मग ह्याला टीम मध्ये घ्या. पण तसं मी रुजू झालो टीम मध्ये. हो. आणि टीम मध्ये रुजल तर मी काहीतरी 9th स्टँडर्डला होतो. तर ते अंजुमन इस्लाम म्हणून एक टीम आहे, त्यावेळी फॉर्म म्हणजे चांगली असायची ती. आणि कसं ते लोक चांगले खेळायचे, चांगल्या लेवल खेळायचे. हो. तर त्याच्या टीम मध्ये आमची बोरा क्रिकेट एक हे आहे, पिच आहे आझाद मैदानला. त्या तिकडे मॅच होती. तर त्यांच्या अगेन्स्ट मॅच होती अंजुमन इस्लाम. तर त्यांच्या अगेन्स्ट मी स्कोर केलेला, काहीतरी 80 केलेला. आणि मला आठवतंय की त्यांचा एक फास्ट बॉलर होता चांगला, तो बँड्राला वगैरे राहतो, अजूनही तो माझ्या टचमध्ये आहे. तर त्याला मी ते लागोपाठ 4 6 मारलेले. सुपर, अमेझिंग. त्याला तो माझ्यातला म्हणजे वेगळा हे क्षण होता की त्याप्रमाणे मी म्हणजे क्रिकेटच मध्ये चेंज झालं की मी कॉन्फिडंट आणि जागेवर नाही मारलेलो. मला जागेवरनं 6 मारायला आवडतं, म्हणजे तो शॉट माझा आवडता शॉट आहे. तर मी त्याला ते 4 6 मारले. अब्दुल शेख म्हणून त्याचं नाव आहे, काहीतरी आहे अजून टचमध्ये. तर त्या कॉन्फिडन्सने खूप कॉन्फिडन्स वाढला की अरे आपण चांगली बॅटिंग करू शकतो. त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल, त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. बरोबर. मग त्याप्रमाणे ती जर्नी चालू झाली प्रॅक्टिसची. आणि इन बिटवीन दरम्यान ह्याच्यात मला गिरीश जावळे सर भेटले. गिरीश जावळे सर माझे कोच आहेत. त्यांनी मला बॅटिंग म्हणजे कशी शिकवली, कसं बॅटिंग करतात, कसं डिफेन्स करतात, कसं बॅकफूट ड्राईव्ह, कसं फ्रंट फूट ड्राईव्ह, म्हणजे तुला मॅच इनिंग बनवण्यासाठी कसं टेम्परमेंट व्हायला पाहिजे, तुला प्लॅन काय आखला पाहिजे, तो त्यांनी ते चांगलं मार्गदर्शन केलं. आणि त्या मार्गदर्शनासाठी तुला स्टील प्रॅक्टिस करावी लागेल. एक शॉट तुला 20 वेळा 25 वेळा खेळावं लागेल. बरोबर. बी मध्ये खेळ. त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल सांगितलं तर तुला चांगली बॅटिंग करायची असेल ऍज अ ओपनर तर तुला पहिलं म्हणजे बी मध्ये खेळायला लागेल, लेदर बॉल बी मध्ये. तर त्याप्रमाणे तो गोलच ठेवला की समोर बॅटिंगला उभं राहिलं की हे 2च प्लेअर दिसायचे. आणि पूर्वी कसं माहितीये मॅच मध्ये म्हणजे पूर्वी जसं हे 2 प्लेअरच असायचे, बाकी ओपन असायचं. कव्हर्स ओपन, मिड विकेट ओपन, स्क्वेअर लेग ओपन, फाईन लेगला प्लेअर असायचा, थर्ड मॅनला प्लेअर असायचा. मग ते कसं बी मध्ये सरळ खेळायची प्रॅक्टिस झाली, सवय झाली. त्यासाठी स्ट्रेट खेळायला लागलो, नॉकिंग घ्यायला लागलो. ती सरांनी चांगलं शिकवलं. त्याप्रमाणे माझा कॉन्फिडन्स हाय होत गेला. आणि त्याच्यानुसार मी चांगलं लेवल खेळलो. अंडर 19 खेळलो, बॉम्बे अंडर 22 खेळलो. त्याप्रमाणे ती जर्नी चालू झाली, चांगली झाली. जसा तुम्ही उल्लेख केलात की कोच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुचा वाटा महत्वाचा असतो. दास सर असतील, जावळे सर असतील, त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही एका वेगळ्या स्तरावर गेलात. परंतु जसा तुम्ही उल्लेख केलात की समोर खेळणं, व्ही शेप मध्ये खेळणं ही तुमचा क्लास होता. आणि या गोष्टी तुम्ही कशा अवगत केल्यात? अवगत म्हणजे त्यासाठी तुला प्रॅक्टिस करावी लागणार. बरोबर. मला कळतंय की मला जर चांगल्या लेवल खेळायचंय आणि तुला जर विकेटवर उभं राहायचंय, चांगला स्कोर करायचा, तर त्यासाठी तुला सरांनी सांगितलं की तुला निशांत बी मध्ये चांगलं खेळावं लागेल, ते शॉट्स चांगले करावे लागतील. त्याप्रमाणे मी प्रॅक्टिस चालू केली. कुठेही म्हणजे आता गेलो तर चल, मला भावाने म्हणजे माझा भाऊ होता अवधूत शिवलकर, तो माझ्यावर असायचा. तो सांगत की असं खेळ तसं खेळ. मग त्याप्रमाणे मी तो पण मला सांगत की भाई असा शॉट मार, भाई तसा शॉट मार, कळलं. तर त्याप्रमाणे तो मला प्रॅक्टिस देत होता. आणि त्याच्यामुळे पण मी थोडं म्हणजे त्याने पण मला कोऑपरेट केलं भरपूर. त्याप्रमाणे मी प्रॅक्टिस करत गेलो. आणि खरोखर प्रॅक्टिस केल्याने, सराव केल्याने एवढा कॉन्फिडन्स वाढतो तुमच्या बॅटिंगमध्ये, एवढा कॉन्फिडन्स येतो खेळायची, तुम्ही ऑटोमॅटिकली परफॉर्मन्स करता बॅटिंग. नक्कीच सर. सर मला एक विचारायचं आहे की तुम्ही शाळेचा उल्लेख केलात. शाळेनंतर रुईया कॉलेज, मुंबईतील नामांकित कॉलेज, आणि त्याचबरोबर त्यांची क्रिकेटची टीम एक उच्च दर्जाची आहे. बरोबर. तिथे स्वतःला कसं तुम्ही बॅलन्स केलात आणि टीम मध्ये ऍडजस्ट कसं केलं? ज्याप्रमाणे मी सांगितलं, माझे गिरीश जावळे सर, त्यांनी रेकमेंड केलं. रुईया कॉलेजचे एक कोच होते भालेकर सर म्हणून, त्यांनी सरांना सांगितलं की असं निशांत शिवलकर म्हणून एक प्लेअर आहे, चांगला प्लेअर आहे, तू त्याला एक घे कॉलेजमध्ये आणि तो तुला चांगला परफॉर्मन्स करून देईल, तुला चांगली सर्व्हिस देईल. तर त्याप्रमाणे मी रुजू झालो. 11वी 12वी खेळलो रुईया कॉलेजला. आणि मला आठवतंय की मी 11वीला तेव्हा T20 जस्ट चालू झालेला आणि आमची T20 मध्ये एंट्री होती रुईया कॉलेजची. आणि माझी फर्स्ट मॅच अगेन्स्ट महाराष्ट्र कॉलेज, अगेन्स्ट आय थिंक महाराष्ट्र कॉलेज हे कोणतरी होतं कॉलेज, पण चांगलं होतं. तर त्या टीम बरोबर मी फर्स्ट मॅच मध्ये ना 110 काहीतरी नॉटआउट केले. आणि त्यात मी 8 6 मारलेले. आणि ती जी जर्नी माझी चालू झाली की बाबा हा म्हणजे आजूबाजूचे पण बघतात ना टीम मध्ये की बाबा हा निशांत शिवलकर आहे, यांनी पहिल्याच मॅच मध्ये. कारण का नेक्स्ट डे ला माझी हेडिंग आलेली. बरोबर. कोणाचीच हेडिंग नव्हती, फक्त नेक्स्ट डे ला होती की रुईया कॉलेजच्या निशांत शिवलकरचं शतक.
तर ते बघून घरातल्यांना पण खूप चांगलं वाटलं एक नंबर. आणि स्वतः बघितल्याने कॉन्फिडन्स वाढतो ना, अरे मी हे जर असं खेळतोय चांगलं तर अजून स्टील चांगली प्रॅक्टिस करूया, हो. म्हणजे अजून चांगलं होईल, बरोबर. म्हणजे अजून चांगला परफॉर्मन्स होईल. आणि त्याप्रमाणे तेव्हा कसा फिवर असायचा की अरे बॉम्बे युनिव्हर्सिटी खेळायचंय, हा. कारण का तो बॉम्बेचा एक टॅग असायचा, हो. तो नंतर मग बॉम्बे अंडर-19 खेळायचा, हो. तो वाघाचा टॅग, हो. ती मिळवण्यासाठी एवढी चुरस, म्हणजे एवढं माझ्या डोक्यात असतं ना, तो वाघ आपल्या छातीवर असला पाहिजे. हो. तो स्टील मी म्हणजे आला माझ्या चालू, हो. आला. ते एक हे असतं की नाही मला ते कमवायचंय, हो. ती म्हणतात ना खडूसपणा, मुंबईमध्ये खडूसपणा, हो. की नाही बाबा हे मला घ्यायचंच हो. आहे, ते मी मिळवणार, त्यासाठी तू काही कर, कष्ट दिवस रात्र एक कर, प्रॅक्टिस कर. त्या निमित्तानं प्रॅक्टिस केली, म्हणजे कॉन्फिडन्स वाढला ते 100 केल्यानंतर. त्याप्रमाणे मी चांगलं खेळायला लागलो. Right. आणि त्याप्रमाणे मला संध्या मिळत गेल्या आणि परफॉर्मन्स करत राहिलो. जसं तुम्ही उल्लेख केलात की मुंबईच्या खेळाडूंमध्ये रक्तातच खडूसपणा असतो. बरोबर. पहिले केलेले 100, त्यानंतर पेपरमध्ये आलेलं नाव, घरच्यांनी जो प्रेम दिलं तो, तुमचा वाढलेला कॉन्फिडन्स, आणि तिथून तुम्ही एका प्रकारे मोटिवेट झालात. बरोबर. आणि त्यानंतर मात्र मुंबई युनिव्हर्सिटीला केलेले रन्स, त्याबद्दल काय सांगा? मी म्हणजे आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सगळेच येतात, गुजरात येते, बडोदा येते, म्हणजे त्या लेवलचा वेस्ट झोनचा पट्टा चालू होतो. पण ते लोक कसे तेव्हा मॅचचं क्रिकेट होतं. हो. मॅचचे क्रिकेट म्हटलं की गुजरात, बडोदा आणि राजस्थानवाले सगळे चांगलेच खेळतात मॅचमध्ये. हो. पण कसं मुंबईची टीम म्हटल्यावर कसं मी बघितलंय मुंबईचा दबदबा. आम्ही जेव्हा वॉर्मअप करतो मॅच चालू होण्याच्या अगोदर 1-1.5 तास आम्ही येतो. मॅच स्टार्टिंग 9:35 मॅच स्टार्ट व्हायची, आम्ही 7:30 येऊन आम्ही वॉर्मअप वगैरे का बॉडी गरम होऊन, तर समोरची टीम लिटरली बघायची आम्हाला की हे बॉम्बेवाले आहेत. बरोबर. म्हणजे एवढा दबदबा होता बॉम्बेचा. कळ समोरची टीम बघते की अरे हे कोण आहे, इसका नाम क्या है, कोण आहे, कारण ओळख असते तशी. कारण अगोदर आदल्या वर्षी वगैरे तर आम्ही खेळलेलो असायचो, नाव वगैरे असायचं. म्हणजे समोरची बॉम्बे आली, बॉम्बेची टीम आली, एक वेगळंच नाव असायचं अरे बॉम्बे. तर ते समोरची टीम पण बघायची, अरे बॉम्बेचा टीम आहे यार. आणि त्यांना दबदबा होता बॉम्बेच्या टीमचा. पण ते लोक मॅचवर चांगले खेळायचे. असं नाही आम्ही हरलो त्यांच्यावर असं नाही, पण शेवटपर्यंत झुंज देऊन हरलो. पण ते लोक स्पेशली कारण का त्यांच्या इथे मातीची विकेट नव्हतीच तेव्हा. आपल्या इथे जसं शिवाजी पार्क आहे, आझाद मैदान आहे, ओव्हल मैदान आहे, त्यांच्या इथे तशी मैदानं नाही आहेत. युनिव्हर्सिटीची ग्राउंड आहेत आणि युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर ते कंपल्सरी मॅचच टाकायचे. कारण का जेव्हा वेस्ट झोनची एक टीम जमते तेव्हा ते सगळे युनिव्हर्सिटी मधून प्लेअर निवडून येतात. आणि मी असा एक प्लेअर आहे की मी रिया कॉलेज मधला की एकटा मी ते सिलेक्ट झालो त्या वेस्ट झोन साठी. बाकी ते रिझवीचे वगैरे ते सगळे चांगले होते. रिझवी, तुझा बाजूचा पोद्दार कॉलेज, रोपारेल कॉलेजचे सगळे दिग्गज प्लेअर होते तेव्हा. बॉम्बे खेळलेले सगळे दिग्गज, त्यात मी बसलो. आणि ते हेडिंग माझ्या रिया कॉलेजच्या याच्यावर लागलं की आपल्यातला एक निशांत शिवलकर आहे, व्हाईस कॅप्टन झालेला आहे युनिव्हर्सिटीचा, तो आपल्या रिया कॉलेजचा आहे. तर ते एक वाचून किती ते हे वाटतं की अरे आपल्या कॉलेजचं हे झालं. आणि कसं कॉलेजमध्ये ओळखायचे ना, तर त्यांना कळायचं की हा निशांत शिवलकर आहे. कळलं का? ते बरं वाटायचं, म्हणजे छान वाटायचं. कॉलेजच्या बोर्डवरती आलेलं नाव, तिथून मुंबई युनिव्हर्सिटीला केलेला रन्स, परंतु मातीची खेळपट्टी आणि मॅच, याचा दोन्हीचा फरक किती आणि तुम्ही स्वतःला कसं मॅनेज केलं? नाही मॅनेज तर कसं ॲज अ बॅट्समन बोललास ना तर तुला ते अंदाज येतो मॅचचा आणि मातीचा. कारण का मातीमध्ये कसं बॉल थोडा फिरतो पण थांबून पण येतो. मॅटवर कसं उचळी बॉल बाउन्स होतो चांगला, आणि तुझं कसं बॅटवर येतो बॉल, असं नाही की बॅटवर येत नाही. त्यामुळे मॅटवर तुला इझी आहे खेळणं, की तुला टाइम पण होतो बॉल चांगला. तेच मातीवर खेळणं तुला बॅटवर घ्यावा लागतो आणि पेशन्सफुली तुला खेळावं लागतं. मॅटवर कसं तू फिरवाफिरवीचाच गेम आहे. तू मॅटवर तू बिंदास मारू शकतोस, म्हणजे हिट करू शकतोस. पण ते मातीच्या विकेटवर तू पटकन हिट करू शकत नाही, थोडा तुला टाइम घ्यावाच लागणार. पण ती मजा आली, वेगळी मजा आहे ती बॅटिंग करण्यात मातीवर आणि मॅटवर. त्यानंतर तुमचा अंडर-19चा प्रवास चालू झाला मुंबई, आणि त्यावेळेच्या सिलेक्शनच्या काही अशा आठवणी की त्या तुमच्या अजून स्मरणात आहेत आणि तिथून तुमच्या क्रिकेटला एक वेगळी उंची प्राप्त झाली? मी जेव्हा अंडर-19 बॉम्बेसाठी हे झालो त्यावेळेस मी युनिव्हर्सिटीला परफॉर्म करून आलेलो चांगला. आणि हे असते सिलेक्शन मॅचेस असतात, त्या सिलेक्शन मॅचेसमध्ये मी 2 100 केले. तर त्यामुळे मी ते अंडर-19च्या ह्याच्यामध्ये बसलो. कसं घेतात ना, कारण 100ला मी अजूनही कोणी माझ्याकडे आलं ना स्टील मला विचारलं दादा बॅटिंग नाही होत आहे तर हे कर, नॉकिंग सांग वगैरे, तर मी त्याला एवढंच सांगतो की बी मध्ये खेळ, नॉकिंग जास्त कर, आणि जर संधी मिळाली ना तर 100 कर. कारण 100चं जे हेडिंग असतं ना ते अख्खं जग बघतं.
कारण का सिलेक्टर पण झक मारून बघतो हो. की 100 केल्याने. कारण का त्या काय माहिती तुझं 100 केलेलं असेल, नेक्स्ट डेला फक्त तुझीच हेडिंग असेल, जसं माझी हेडिंग आली हो. तुझंच हेडिंग असेल. हो. इवन मला आठवतंय की मी अंडर-22च्या बॉम्बेला खेळण्याच्या अगोदर, जसं अंडर-19 झालं, अंडर-22 तर अंडर-22 येतं. अंडर-22च्या पण एक सिलेक्शन असायच्या, शालिनी भालेकर म्हणून एक टुर्नामेंट असते. हो. त्या टुर्नामेंट मी जस्ट आम्ही सेमीफायनल हारलेलो गुजरात बरोबर. हे काय म्हणतात युनिव्हर्सिटी मॅचवरती, आणि चांगलेच खेळले ते लोक. तर ती मॅच हरून 2 दिवसानंतर सिलेक्शन मॅच होती, पहिलीच मॅच. आणि त्या सिलेक्शन मॅचमध्ये 4 का 5-6 टीम असतात. त्या 6 टीममध्ये सगळे बॉम्बेचे प्लेअर होते, सगळे चांगले दिग्गज. म्हणजे जी माझी टीम होती ती पण दिग्गजवाल्यांची होती, समोरची टीम होती ती पण जसं स्वप्नील हजारे वगैरे तू बोलतोस बॉलर, मुंबईचे स्वप्नील हजारे होता, मुसाफिर कुटे वगैरे. नाही, मुसाफिर कुटे आमच्यात होता. जसे 2-4 बॉल चांगले होते, म्हणजे बॉम्बेचे गाडी. त्या फर्स्ट मॅच मध्ये मी 111 केले, आणि ती हेडिंग आली निशांत शिवलकरचे, शालिनी भालेकरचं पहिलं शतक. त्या दिवशी कोणीच शतक नव्हते केलेले, आणि आमची स्थिती होती 2 आऊट काहीतरी 40 वर होते. आम्हाला काहीतरी 357 करायचं होतं. ती फर्स्ट इनिंग हरलो आम्ही, ड्रॉ झाली मॅच. पण त्या नेक्स्ट आज जर मॅच मी 100 केलं तर नेक्स्ट डे निशांत शिवलकरचं शतक. ती हेडिंग माझ्या याच्यात आहे, अजून मी ठेवली आहे, मी तुला दाखवीन. अप्रतिम. सर, तुम्ही उल्लेख केलात ज्या प्रकारे की फलंदाजाला टेक्निक खूप महत्वाची असते. तुमचं टेक्निक चांगलं होतं, परंतु तुम्ही बोलात की व्ही शेपमध्ये खेळायला पाहिजे. मी ड्रिलिंग चांगलं केलं, नॉकिंग, या गोष्टीचा एखाद्या फलंदाजाच्या करिअरमध्ये कितपत फायदा होतो? खूप ना, फायदा होणार. ज्याप्रमाणे जर आता मी काल बघ, म्हणजे तुला बोललो ॲज की मी तुला बोलतो की जेवढं तू प्रॅक्टिस करशील तेवढं तुझा कॉन्फिडन्स वाढतो. आणि एक गोल ठेव, प्रॅक्टिस करताना आपल्याला शॉट कुठे खेळायचे आहेत, किती खेळायचे आहेत. तर मी जेव्हा प्रॅक्टिस करतो, जेव्हा मी सांगतो समोरच्याला की अरे 25 बॉल असे टाक, अरे 25 बॉल असे टाक, तर त्याप्रमाणे मी शॉट करतो. जसं मला स्टेप आउटचा गेम खेळायचा आहे, तर अरे बॉल इथे टाक, मला स्टेप आउट करायचा. त्याप्रमाणे मी इच अँड एव्हरी प्लेअरला सांगतो की बेटा बाबा असं हे कर, असा गोल ठेव, बी मध्ये एक असं खेळ, तसं खेळ, बी मध्ये खेळ. म्हणजे कसं तू कुठेही खेळ, मग तुझी ती बॅट ऑटोमॅटिकली प्रॅक्टिस केलीस ना तसं येणार. जसं तुम्ही उल्लेख केलात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला 100ची सवय कधी लागली, आणि एकदा 100 केल्यानंतर तुम्हाला सातत्याने तुमच्याकडून 100 झाल्या? मी ना तुला मी मगाशी बोललो ना हा किस्सा. मी MCA गोल्ड पण खेळलोय मुंबईला, 2 वर्ष खेळलो. आणि मी एका अमोल मुजुमदारच्या अंडर खेळलोय, आणि दुसरा म्हणजे वसीम जाफरच्या अंडर खेळलोय. तर त्या दोघांचं मी बघितलं जाऊन बॅटिंग करण्याची कला. ती लोक एकदा त्यांना 10-15 रन त्यांनी केले विकेटवर, आता 20 मिनिटं त्यांनी घालवले, ते लोक 100 शिवाय हटतच नाही. हे लेवल तर काहीच नाही त्यांना, हे लेवल तर मोठ्या लेवलचे खेळ आपले असेल. पण मी अमोल मुजुमदारला जाऊन बघितलंय, त्याच्याबरोबर पार्टनरशिप पण केली आहे. त्याने मला एवढंच बोललंय की निशांत स्टे देअर. मला अजूनही त्याचा शब्द आठवतोय की निशांत स्टे देअर, थोडा वेळ थांब, बरोबर रन्स येणार. आणि इव्हन वसीम भाई पण तसंच बोलायचे की निशांत खडार आहे. बरोबर. त्यांचं म्हणजे मोठ्या प्लेअरचं एवढंच सांगणं असतं की खडार आहे. चंदू सरांचा एक किस्सा सांगतो. चंदू सरांनी मला एक म्हणजे कानाखाली मारली. मी चंदू सरांबरोबर खेळत होतो, बॅटिंग करत होतो, आय थिंक ह्याला CCI ला. तर मी खेळत होतो काहीतरी 70 वर खेळत होतो, 70 वर खेळत होतो. तर मी ना स्टेप आउटहून मारलं, एक बाउंड्री मारली. तर सरांनी मला सांगितलं मला 100 करून हवे. तर मी सर मी ट्राय करतो. तर आणि मी स्टेप आउटहून मारला. तर सर येऊन बोलले जर आऊट झालास ना तर तुझ्या कानाखाली मारेल. आणि मी ना 87 ला आऊट झालो रे, असंच मारताय. तर इकडे आणि फाडकन एक मारली. बापरे. मी तेव्हा अंडर 21 वर्षात वगैरे असेल तेव्हा खेळत होतो. आणि तेव्हा मी कसं तो माणूस कसं परफॉर्मन्स करून घ्यायचा. मी त्या सरांना खूप मानतो, कडक शिस्तीचा माणूस. आणि तसा होता तो प्लेअर. हॅट्स ऑफ त्या सरांना, चंदू सरांना हॅट्स ऑफ. म्हणजे चंदू सर जसे बोलायचे तसे करून दाखवायचे. बरोबर. आणि आजही ते मोठ्या लेवलला करतात, करून दाखवतात आजही. कळलं का? तुम्ही शिस्तबद्ध क्रिकेट खेळलात, तर क्रिकेट चांगलं खेळता,
चांगले खेळाडू बनता आणि त्याबरोबर चांगले माणूसही बनता. माझं मी ॲज अ सेट तुला मगाशी पण म्हणाल, डिसिप्लिन असेल तर तो प्लेअर म्हणून ॲज अ चांगला गणला जातो. आणि ॲज अ म्हणजे डिसिप्लिन प्रमाणे तू जर खेळलास तर तुझं नाव ऑटोमॅटिकली होतं. नावापेक्षा तू मॅच जिंकवून देतोस. तुला एक गोल ठेवलास तू की मी डिसिप्लिन प्रमाणे खेळीन बाबा, मला असे रन बनवायचे, या बॉलरला असं खेळायचं, या बॉलरला तसं खेळायचं. तू प्लॅन आण. डिसिप्लिन म्हणजे तुझा प्लॅन ज्याप्रमाणे असशील की या बॉलरला आता एवढे रन्स काढायचे, त्याप्रमाणे तू सक्सेस झालं, त्याला ते डिसिप्लिन म्हणतात. आणि दुसरं डिसिप्लिन म्हणजे तुला क्रिकेटची कदर करता आली पाहिजे, दुसऱ्यांचा रिस्पेक्ट करता आला पाहिजे. आणि म्हणतात ना, शांतपणे खेळा. माझं मी प्रत्येकाला बोलतो, शांतपणे खेळा आणि निघ्या आपण, चांगलं खेळा आणि निघ्या आपण, त्याच्यातच भलाई आहे. कारण आता जेवढं तू शांतपणे फोकस करशील तेवढा तुझा गेम वाढत जाईल चांगला. तू चांगलं म्हणजे इनिंग खेळत जाशील, इनिंग डेव्हलप करशील. इनिंग डेव्हलप करायला तू हातभार लावशील स्वतः. बरोबर. तेवढं जसं तुम्ही उल्लेख केलात की चंदू सर, अमोल मुजुमदार सर, वसीम जाफर सर आणि अशा अनेक खेळाडूंसोबत तुम्ही खेळलात, परंतु सिनियर खेळाडूंचे सल्ले किती महत्वाचे असतात ज्या वेळेला तुम्ही ज्युनियर खेळाडू म्हणून टीममध्ये येता? नाही, ऑब्व्हियसली जर सिनियर कोणतरी सांगतंय तुला की बाबा एक इनिंग बनव, त्यासाठी हे तुला उभं राहावं लागेल, तर एक प्रकारे ती चांगली हे असते, एक म्हणतात ना किल्ली असते तुला यशाच्या मार्गापर्यंत जायची. कारण का मी खूप जणांना बघितलंय की त्याने जर सांगितलं असं की शांतपणे खेळ, थांब, कळलं, जरा इनिंगसाठी जरा तुला विकेटवर थांबावं लागेल, जर तू थांबलास तर तुझं नाव होणार, तर तू स्कोर करणार. आणि एकदा स्कोर केलंस तर तिथे बॉम्बेमध्ये सिलेक्टरला दिसलं की हा बाबा प्लेअर चांगला आहे, मग तो पण प्लेअर रिकमेंड करतो. जसं वसीम भाई रिकमेंड करायचे कोणाकोणाला, अमोल रिकमेंड करायचा कोणाकोणाला, तसं रिकमेंड केलं पण असेल त्यांनी, केलंच असेल. कारण ती तसे प्लेअर होते की बाबा दुसऱ्याला संधी दे, कळलं का असं. लेदर क्रिकेट तर तुम्ही खूप चांगले खेळलात, परंतु टेनिस बॉल, रबर बॉल देखील तुम्ही सर्वोत्तम फलंदाज आहात. परंतु लेदर क्रिकेटमधून टेनिस बॉल क्रिकेटकडे कसे वळलात? टेनिस बॉल म्हणजे माझं, मी लेदर बॉल खेळायचो आणि कधी कधी टेनिस बॉल खेळताना मी, आता हे तेव्हा स्टार्टिंग झालेलं, तेव्हा कळलं की हे घुसून खेळ, तसं खेळ. पण मला तसं यायचं नाही खेळायला. बरोबर. की ज्याप्रमाणे काय काय लोक, काय काय प्लेअर वगैरे खेळायचे तसं. पण तसं बस बस चालेल ना रे? हो. तर कसं त्यावेळेला कसं घुसून खेळ वगैरे मला जमायचं नाही. कारण का मला माहितीये की माझी क्षमता की मी जागेवरला मारू शकतो, तर त्याप्रमाणे मी खेळायचो. आणि जेव्हा मी विक्रोलेन्स मध्ये खेळलो, माझा कॅप्टन अमोल म्हात्रे, त्याने एवढंच सांगितलं की तू सरळ तो पण कधी घुसून खेळायचा नाही, तू सरळच खेळायचा. तर त्याने मला सांगितलं की जेवढं तुझ्या कॅपॅसिटीनुसार खेळतोस ना चांगलं, तेवढं खेळ बिंदास, मी आहे, सपोर्ट करतो. तर तेव्हा तो कॉन्फिडन्स वाढत गेला. आणि सुरुवातीला कसं एसपी लेव्हलला खेळायचो, तर ते कसं नितीन नार्वेकर म्हणून आमचा कॅप्टन होता, त्याने एवढंच सांगितलं की जिद्दीने खेळा. आणि तो कसं जायचा बॅटिंगला वगैरे, तो बघायचो, तो पण कसं एवढं घुसून वगैरे नाही, पण त्याचे जे क्रिकेटिंग शॉट्स वगैरे बघून कसं आयडिया आली. जसं राजू मोरे आमच्यात खेळायचा, तो पण कसं सरळ सरळ खेळायचा, असं हे नाही की वाकडं वगैरे. पण ते एक बघून आमचे एसपी लेव्हल मध्ये म्हणजे 5-6 जण एवढे चांगले प्लेअर होते ना की त्यांना बघून मग ती हे झाली. आणि एसपी लेव्हल कसं सगळी पार्कातली मुलं, त्यामुळे त्याने ती टीम जमवलेली, त्यामुळे ती त्याच्यात रुजू झालो आणि ती चांगले लेवल खेळायला लागलो. सर, एक नक्की विचारेन, तुमच्या नावाशी भाई नाव कधी जोडलं आणि त्याच्या मागचा किस्सा काय? ऍक्च्युली कसं, भाई नाव म्हणजे हे लहानपणीचे खूप, म्हणजे मला जुळा भाऊ आहे. जेव्हा मी जन्मलो, दोघं जुळे झालो, तर माझी आजी आहे, आईची आई, तिने आम्हाला नावं ठेवली आहेत. हा मोठा हा दादा आणि हा छोटा हा भाई, ते दादाभाई. तर ते तसं भाई, दादू, भाई असं नाव पडलं. ते असं काही स्पेशली क्रिकेटवर वगैरे नाही, पण ते घरातूनच पडलं नाव असं भाई. तुम्हाला घरातून मिळालेलं नाव भाई, आणि त्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये निशांत शिवलकर हे खूप कमी लोकांना नाव माहीत असेल, आणि दादर प्रभादेवी क्रिकेटचा भाई हे नाव खूप प्रचलित आहे मोठ्या प्रमाणात. आणि आज तुम्ही भाईसारखाच खेळ करता, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही उल्लेख केलात की विक्रोळी असेल आणि अन्य संघ असतील, परंतु त्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि लेदर बॉलमधून टेनिस बॉलमध्ये आलात, त्यानंतर स्वतःला कसं ऍडजस्ट केलं त्या क्रिकेटमध्ये? कसं, मी ज्याप्रमाणे म्हटलं की मी जेव्हा स्टार्टिंगला मी एसपी लेव्हलमध्ये खेळलो, नंतर
SP वाले कसं जरा मग बाहेर बाहेर खेळायला गेले हो. तर पण मला नाही जमलं, कारण मला घरातूनच सांगितलेलं की जास्त लांब खेळायला जायचं नाही आणि मला ती कटकट नको कोणाची की लांब खेळायला गेलं असतं हे झालं ते झालं ते कर, तर त्यापेक्षा तू नॉर्मल इथेच खेळ, जास्त बाहेर जाऊ नको. कारण का ते गेम वाढला बरोबर. SPचा, कारण ती मुलं खूप चांगली खेळायला लागली. बाहेरून मागणी यायला लागली की आमची एंट्री खेळ, आमच्या एंट्री खेळायला, तर ते लोक कसे जायला लागले बाहेर. तर पण मला बाहेर नाही जमणार. तर मग मी परेलमध्ये एक टीम आहे अतुल इलेव्हन म्हणून, त्यात युवराज भालेकर आणि अभिषेक प्रभू. अच्छा. अभिषेक प्रभू म्हणजे खूपच चांगला प्लेअर, जेन्युइन चांगला प्लेअर आणि लेफ्टी बॅट्समन आहे तो. म्हणजे त्याच्यात एक वेगळीच म्हणजे हे होती, कला होती की बॉल तो असा तुझ्यासारखा बारीक होता, पण तुला सांगू 6 मारण्याची कला आहे ना ती त्याच्याकडे झाली. मी खूप मला इन्स्पायर झालो त्याने. तो एवढा सॉलिड 6 मारायचा ना की बघूनच मला वाटलं हा एवढा मारतोय यार वाईट बॉल, आपण का नाही. मग ती कॉन्फिडन्स वाढत गेलं की हा माझा सहकारी मारतोय, माझा पार्टनर मारतोय, तर आपण पण मारायला पाहिजे. टीमसाठी ते जिंकणं इम्पॉर्टंट आहे, तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. बरोबर. त्याप्रमाणे मी त्या टीमला खेळलो. परत नंतर त्या टीम मधून मग परत थोडं पुढे गेलो तर विक्रोलेन्सला खेळलो. विक्रोलेन्समुळे अमोल म्हात्रे सारखा म्हणजे तो एक मोठ्या भावासारखाच आहे, तो भेटला. त्याने एवढा आम्हाला चान्स दिला ना खेळायचा की अमोलमुळे तर मला खूपच वलय आलं. आम्हाला म्हणजे माझ्यासारख्या इच अँड एव्हरी प्लेअरला, जे टीम मध्ये प्लेअर होते ना त्या सगळ्यांना वलय आले ते अमोल म्हात्रेमुळे. त्याच्यामुळे आम्हाला ओळखायला लागली आणि त्याच्यामुळे खूप संध्या मिळाल्या. त्याचं एवढं ना की म्हणजे जरी परफॉर्मन्स नाही केला तरी नेक्स्ट मॅचला तुम्ही उभे राहा चांगलं. आणि तो कॉन्फिडन्स एवढा द्यायचा ना, तो आला कीच मला एवढा कॉन्फिडन्स आहे, अरे आबोला ना मग टेन्शन नाही, बिंदास खेळा. कारण त्याच्याबरोबर जो खेळून एवढ्या मॅचेस जिंकून दिल्यात त्याने पण दिल्यात, त्याचा गेम बघून दिला. किंवा ते अलिबागला मॅच खेळलेलो, SP अगेन्स्ट मॅचलेस मॅच होती. तर मी पहिल्या ओव्हरला आऊट झालो, लवकर आऊट झालो. तर एक मनीष सिंग म्हणून आमचा एक प्लेअर आहे लेफ्टी आणि अमोल म्हात्रे, त्या दोघांनी एवढी सॉलिड बॅटिंग केली ना. अमोलने तर दर्जा बॅटिंग केली आणि मनीष सिंगने तर कडकच बॅटिंग केली. म्हणजे त्या ह्याच्यावर आम्ही एवढे जिंकलो ना. आणि त्या वर्षी ना आम्ही विक्रोलेन्समध्ये ना एवढं चांगलं खेळत होतो ना, खूप चांगलं खेळत होतो खूप. म्हणजे ती जी इनिंग आहे ना अमोलची आणि मनीषची, मी आयुष्यात कधी विसरणार नाही कधी. म्हणजे मी आवर्जून सांगतो मनीषला वगैरे, मनीष. आणि मनीषने त्याच टुर्नामेंटला एक बॉलला काहीतरी 6 रन पाहिजे होते आणि आयोजकांनी काहीतरी हे ठेवलेलं, बक्षीस ठेवलं. ते बक्षीस सोड, पण महेश मकवाने म्हणून टाकत होता आणि तेव्हा तो दिग्गज बॉलर ऑफ ब्रेक वगैरे. तो त्याने जो हेलिकॉप्टर 6 मारला ना, त्याला सगळी पब्लिक येऊन त्याला उचलला. म्हणजे आयुष्यातला तो पण काय क्षणात ना ते विचारण्यासारखे नाहीच. मी जिंकायची जी लहर असते ना ती काय असते ना, ते विक्रोलेन्समुळे एवढं. म्हणजे मी मॅचेस म्हणजे विक्रोलेन्समध्ये खेळलोय, जिंकून दिल्यात आणि विक्रोलेन्सचं नाव आम्हाला भेटलं, विक्रोलेन्समुळे नाव आम्हाला भेटलं भरपूर म्हणजे भरपूर मजा आली विक्रोलेन्सला खेळायला. व्यावसायिक क्रिकेटमध्ये विक्रोळी म्हणजे एक शिस्तबद्ध संघ आणि अमोल म्हात्रे सर ॲज अ कॅप्टन, ॲज अ लीडर, एक ग्रेट पर्सनॅलिटी. जसं तुम्ही उल्लेख केलात की तुमच्या करिअरमध्ये त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं राहिलंय. खूप. एक टीम युनिट ज्या वेळेला चांगले असते त्यावेळेला खेळाडू म्हणून त्या खेळाडूचा ग्रोथ चांगला होतो. त्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं की तुमच्या यशामध्ये अशा संघांचा आणि अमोल म्हात्रे सारख्या व्यक्तिमत्वांचा किती मोठा वाटा आहे? आम्हाला आता तू म्हणजे आता बोललाच एक शिस्तबद्ध संघ, त्याच्यावर सांगायला लागतं की आम्हाला खूप टीम बोलतात काय यार देश के लिए खेळताय काय, तो वाटणी देत नाही, हे नाही देत नाही. ठीक आहे, चल वाटणी देत नाही ते खंत होती, ठीक आहे. पण मला त्या माणसाने आम्हाला एवढंच शिकवलं की शिस्तबद्ध म्हणजे त्याच्या विरुद्ध जरी डिसिजन घेतलं ना तरी तो कूल शांत असायचा. की त्याने एवढंच सांगितलं की आपल्याला बॉल आणि बॅट दिले, तू जरी नो बॉल त्याचा नसेल, काय चुकीचा निर्णय दिला असेल, लेट इट बी. आपल्याला परफॉर्मन्स करा आणि त्या परफॉर्मन्सवर मला जिंकवून द्या. बरोबर. आणि त्याप्रमाणे आम्ही खेळलोय आणि जिंकत आलोय. बरोबर. तो जो एक ऍडवाइस त्याने दिला ना की समोरचा आपल्या किती विरुद्ध असू दे, कितीही डिसिजन खराब देतो, काय असू दे, आपण आपल्या बॅट आणि बॉलने जिंकून जायचो. आणि त्याप्रमाणे ती मुलं करायची पण आणि आम्ही बॅट्समन लोक आम्ही करायचो पण. चांगलं करा. त्या माणसाने ना कॉन्फिडन्सने जिंकायचं कसं ना ते दाखवलं आम्हाला. मग कोणी समोरची टीम असू दे, बरोबर, की जिंकायचं आपल्याला. बरोबर. आणि मग शेवटी विक्रोलेन्सचं नाव होत गेलं, तसे समोरचे पण आले ना बाबा, अरे विक्रोलेन्स आली खेळायला.
अरे चांगले प्लेअर आहेत त्यांचे पण. धबधबा. आणि मेन म्हणजे कसं माहितीये, शिस्तबद्ध म्हणजे कोणाशी आल्या गेल्यात नाही, काय फालतूगिरी नाही. बरोबर. त्याने सांगितलेलं मला जो फालतूगिरी करणार ना मी त्याला सरळ टीमच्या बाहेर बाहेर. गेला कड्ड्यात, तो कोणी असू दे, मग तो भाई असू दे, लकीबाजी असू दे, किंवा मनीष सिंग असू दे, किंवा कोणी का असू दे टीम मधला, मी त्याला घेणार नाही. मला टीम मध्ये फालतूगिरी नाही पाहिजे. हो. म्हणजे त्याने एवढं मस्त जिंकलं आणि कॉन्फिडन्स तर सॉलिडच दिलं त्याने, म्हणजे मस्तच. म्हणजे ॲज अ एक मोठा प्लेअर, मोठा भाऊ, आणि म्हणतात ना कॉन्फिडन्स, तुला जर म्हणतात ना एखाद्याच्या खांद्यावर हात असेल, कौतुकाची थाप. काय टेन्शन घेऊ नको मी आहे, त्याप्रमाणे तो होता. बरोबर. आणि त्याप्रमाणे आम्ही परफॉर्मन्स करत गेलो चांगला, की तो होता. कारण का मला माहितीये तो जरी बॅटिंगला ना आला, खाली आला, हा. तो खाली येऊन काही ना काहीतरी सांगणार आणि स्वतः पण काहीतरी कोऑपरेट करून तो मॅच जिंकवून देणार असं आहे. बरोबर. आणि त्याचं जे नाव होतं ना, त्याचं जे नावाचं वलय होतं ना, ते मोठं होतं विक्रोलियन्सला खूप. भाई एक मी विचारेन. आणि एक सांगतो, सॉरी माफ कर, बाकीच्या टीम फ्रॉड करायचा ना, म्हणजे असं म्हणत नाही कोणी काय असेल असेल, हो. कधी विक्रोलियन्सला असं त्यांनी नावं ठेवली नाही की ही फ्रॉड करणारी माणसं वगैरे. हो. कधी नाही, बिकॉज ऑफ अमोल म्हात्रे. आणि त्याने कधीही कोणाला हे केलं नाही, फसवलं नाही. म्हणजे एखाद्या टीमचा कॅप्टन कसा असावा, नेता, दिशादर्शक, अमोल म्हात्रे. म्हणजे एकच नाव घेऊ शकतो मी अमोल म्हात्रे, सर. म्हात्रेच घेईन, बाकी असं कोण मला वाटत नाही. ऍक्च्युली मुंबई क्रिकेटच्या भाषेमध्ये भाई म्हटलं जातं की तुम्हाला मॅच रीड करता आली पाहिजे. आणि ती बरोबर. मॅच रीड करणं तुम्ही अगदी शालेय शिक्षणापासून, शाळेमधून, कॉलेजमधून, नंतर अंडर-19, अंडर-22, त्या गोष्टी तुम्हाला आत्मसात करताना स्वतःला कसं ऍडजस्ट केलं? बघ मला नाही, तू रीड करणं बोलतोस ना, मी एक दोन गोष्टी माझ्या आयुष्यातल्या जाऊन, टेनिस बॉल आणि लेदर बॉल खूप जमीन आसमानचा फरक आहे. हो. टेनिस बॉल झटकेपट आहे. हो. तू पटकन रीड, आता बघ काय कायना टेनिस बॉल खेळून ती रीड असतात, तो काय हो. काय बॅट्समन बोलतात, जसं मी मोठ्या प्लेअर बरोबर खेळलोय की तो बोला अरे भाई आता हा बॉल आहे ना असा टाकला, हा. पण ते सडनली आपल्या डोक्यात नसतं. पण आपल्याला काय वाटतं की जेव्हा त्याच्यावर डिलिव्हरी सुटते हा. तेव्हा तुला ऍडजस्ट करायचा तो शॉट, हा. रिव्हर्स घ्यायचा, घुसून घ्यायचा, समोर मारायचं काय. पण तसं काय काय आपल्याला अगोदरच माहिती असतं की हा बॉलर असं टाकणार आहे, हा बॉलर तसा टाकणार आहे. पण मी कधी असं ठरवलंच नव्हतं हो. की ऍडजस्ट करायचं. हा, लेदर बॉलमध्ये तुला वेळ असतो, ती ओव्हर खेळून काढायची असते, तशा ओव्हर असतात. हो. पण टेनिस बॉलमध्ये कसं तुला 5 ओव्हर 6 ओव्हरमध्ये गेम करायचं. हो. तर त्यामुळे तुला ऍडजस्टमेंट करायला वेळ नाही. पण तू ऍडजस्टमेंट म्हणजे कसं, जसं तुझं डिलिव्हरी पडलं तसं तुला त्याप्रमाणे खेळायचं. फास्ट क्रिकेट आहे. फास्ट क्रिकेट म्हणजे तुला बॉल सुटल्या निर्णय घ्यायचा की हा बॉल काय करायचा आपल्याला, कसं काय, कळलं का? क्रिकेटमध्ये एक बॉल एकची मॅच काढणं खूप कठीण असतं. तुम्ही एक बॉल 6ची काढू शकता. तुम्ही खूप वेळा एक बॉल एकच्या सामने काढलेत, परंतु एक बॉल 8 हवे होत्या, तुम्ही स्ट्राईकला होतात आणि तो सामना तुम्ही जिंकून दिला होता. मी त्या बॉलरचं नाव नाही घेणार प्लीज. चालेल. हा. चालेल सर. आम्ही असं खेळत होतो काहीतरी, मी ग्राउंडचं पण नाव नाही घेणार, तो मला चांगलं ओळखतो बोलला तर मी सांगतो. हो. काहीतरी एक बॉल 8 मॅच होती, एक बॉल 1 ओव्हर काहीतरी 21 पाहिजे होता आम्हाला. तर त्याप्रमाणे मी आईली मॅच, एक बॉल 8 ओव्हर आली मॅच. मला आता ऑलमोस्ट हरली मॅच. बरोबर. हरलो आम्ही मॅच. तर मी बोललो नाही, पण तरी सुद्धा हा बॉल 6 मारायचा, भले 2 रनने हरू चालेल, पण हा बॉल 6 मारायची जिद्द आहे. तर त्या मुलाने ना बॉल वाईट टाकला आणि तो डिक्लेअर झाला. वाईट +1. वाईट +1 दोन आले. आता एक बॉल 7ची मॅच होती. तर अमोल येऊन मला बोलला, समोर अमोल होता. तर अमोल बोलला बघ हेच तुझं हे नाव कमवण्याचा टाइम आहे की तुला हा बॉल 6 मारायचा आहे. मी त्याला बोललो, पण अमोल माझ्या मनात पण चाललं की हा बॉल मी 6 मारणार. बरोबर. मारणार. चल, त्याने हात ठेवला, कॉन्फिडन्स आला, जा मार भाई मार. तर त्याने तो टाकला, समोरच टाकला आणि समोर बॉल लांब मारला, समोर 6. आणि ते एवढं म्हणजे पब्लिकने एवढं ते उचलून धरलं ना मला की यार, म्हणजे हा निशांत शिवलकर ह्याने जो 21ची मॅच काढली, एक बॉल 8 असताना त्या बॉलरने त्याने टाकला व्हॉट एव्हर इट इज, पण एक बॉल 6चा बॉल त्याने समोर मारला. पण त्या आयुष्यातले ते क्षण कधीच म्हणजे कॉन्फिडन्स देणारे एवढे होते ना, त्यात तो येऊन सांगतो मला की हा बॉल तुला मारायचा आहे कसा. क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा पार्टनरची खूप गरज असते, जसं तुम्ही उल्लेख केलात की समोर तुम्हाला मोटिवेट करणारं कोणतरी पाहिजे, पण तुम्ही समोर चांगले मारायचे. आणि ही गोष्ट तुम्ही कुठे आत्मसात केलीत आणि समोर मारणं एवढं सोपं असतं, परंतु ती स्किल तुमच्याकडे चांगली होती. बघ, सराव करताना एक एम पण ठेवायचा. म्हणजे आजकालची पिढी असं, म्हणजे मी आजकालच्या पिढीला पण सांगू इच्छितो की आपण सहज असं बोलतो की अरे नाही रे, आपण संडे टू संडे खेळणार, अरे मारे. खूप जणांकडनं ऐकतो मी, यंगस्टरकडनं
काय प्रॅक्टिस काय करायचं आहे, संडे टू संडे केलं तरी प्रॅक्टिस होतं. ठीक आहे, काय काय जणांमध्ये टॅलेंट असतं, हो. पण काय काय जणांमध्ये टॅलेंट नसतं. तर जे टॅलेंट नसतं ना, हा. त्यांना मी सांगू इच्छितो की भावांनो प्रॅक्टिस करा. हा. प्रॅक्टिसमध्ये एम ठेवा की हा. कुठे बॉल मारायचा आहे हो. आणि कुठे बॉल मारायचा आहे, बरोबर. त्याप्रमाणे बॉलिंग टाकायला सांगा. भले स्लो, हो. कसं स्लो टाकायचं, अंडरम टाकायला सांगा, पण हा. मग ती कशी जशी तुमची बॅट आली ना की हा. ती बरोबर तुम्हाला ती हे होणार. मग मी कसं, एक माझा मित्र होता, हा. तो यायचा मला बॉलिंग टाकायला पार्कात, आणि मी एक तास दीड तास बॅटिंग करायचो. हा. म्हणजे 1 तास तरी पकड बॅटिंग करायचो. तर त्यांना सांगायचो की मला समोर टाका, समोर तर मी समोर ट्राय करतो, कव्हर्सला ट्राय करतो, रिव्हर्स ट्राय करतो. तर त्याप्रमाणे मी बॅटिंग करायचो, आणि त्याप्रमाणे मी मध्ये बॅटिंग आता जरा प्रॅक्टिस खूप कमी केली, कारण का खूप आळशी झालो मी, आहे ते सांगतो, आळशी झालोय आणि थोडं बिझी पण असतो ऑफिसमध्ये. तर पण आता मी प्रयत्न करतोय, प्रॅक्टिस करतोय, धावतो, थोडं चालू करेन. मला ना या वर्षी तरी 2-3 मॅन ऑफ द सिरीज घ्यायचं हे माझं एम आहे. तर हे माझं एम आहे, तो मी घेणार, मला ट्राय करायचं. हो. तर कसं तू प्रॅक्टिस एम ठेवलास ना की हा बाबा समोर टाकतो मी प्रॅक्टिस. मेन म्हणजे 6 मारण्याची जागेवर मी प्रत्येकाला सांगतो की 6 मारणं इझी नसतं, पण ती जर प्रॅक्टिस केलं ना की माझा एम आहे, जागेवर आपल्याला तो लांब पल्ला पट्टा मारायचा, हा असं खेळायचा, हा तसं वाटतं. पण त्याप्रमाणे तुम्ही कॉन्सन्ट्रेटने खेळा चांगलं, आणि त्याप्रमाणे प्रॅक्टिस पण करा. नुसतं इझी क्रिकेट इझी नाहीये बा, सगळ्याच गोष्टी इझी नसतात. आज कोण चांगला प्लेअर होतो तो पण मेहनत करून आला असतो, किंवा एक्सपिरियन्सच्या जोरावर खेळतो, पण तो एक्सपिरियन्स पण तो त्याच्या प्रॅक्टिसने आलेला असतो. तर प्रॅक्टिस करा आणि त्याप्रमाणे एम ठेवा की हा बॉल कुठे मारायचा आहे, कसा खेळायचा आहे. फॅमिली, क्रिकेट आणि जॉब या तिन्ही गोष्टींचं मॅनेजमेंट तुमचं कसं असतं? कारण आज ज्या लेवलला तुम्ही आहात, एक चांगले खेळाडू, एक चांगला जॉब आणि एक चांगला फॅमिली मॅन. आता कसं बघ, तुला जेव्हा जॉब लागतो, जॉब लागल्यानंतर कसं एक रिस्पॉन्सिबिलिटी पडते की बाबा, आणि जॉब लागल्यानंतर तुला हे फिक्स जॉब लागल्यानंतर तुला हे माहिती पडतं की आपल्याला ठराविक पगार येणार आहे, मिळणार. तर त्यामुळे तू फ्री होतोस. तर त्याप्रमाणे कसं तुला माहिती आहे की 1 महिन्यानंतर आपल्याला फिक्स येणार आहे, तर कसं माणूस थोडं सेक्युअर होतो की बाबा असं आहे, आता महिन्यानंतर आपल्याला हे येणार आहे. तर माझं इम्पॉर्टंट तेच आहे की जॉब झाल्यानंतर पण तुम्ही कसं हे म्हणतात ना, सेक्युअर होता. तर त्याप्रमाणे तुम्ही हे करा, स्वतःला ऍडजस्ट करा. ऍडजस्ट करून तुम्ही जर आवड असेल की बाबा हे करून पण खेळायची हे आहे ते आहे, तर ते करा, खेळा. म्हणजे मी प्रयत्न करतो की फॅमिली आहे, ऑफिस आहे, ते सोडून पण नाही का मला ना जरा 6 दिवसानंतर अगर क्रिकेट खेळलं नाही तर मग ते 6 दिवस ऑफिसचे कसे जातात ते कळत नाही का मग. आणि माझी वाईफ पण मला खूप सपोर्ट करते, म्हणते निशू खेळ. तिला माहिती पण नाही, कधी कधी निशांत केलकर 0वर आउट होतो तर ती म्हणते निशू काय नाही, वेल प्लेड, तू खेळत राहा चांगलं खेळत. तर मला कधी कधी राग पण येतो तिचा, आणि कधी कधी हसू पण येतं, कारण का तिला क्रिकेटचं एवढं माहिती नाहीये. पण ती बोलते निशू काय नाही, नेक्स्ट मॅच चांगलं खेळ. अगं पण आम्ही हरलो नाही, त्याची नेक्स्ट टुर्नामेंट तू चांगलं खेळ, म्हणजे ते चांगलं ते हे करते. भाई, तुम्ही उल्लेख केलात की फॅमिलीमधून खूप महत्त्वाचा सपोर्ट आहे. ज्या प्रकारे जॉब सिक्युअर झाला, तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी फ्री झालात, परंतु टेनिस क्रिकेटमधल्या अशा काही आठवणी ज्या तुमच्या लाईफ टाईम स्मरणात राहतील? म्हणजे मी शेअर करतो, माझी ना इंटर क्लासेस रिया कॉलेजमध्ये ना, रिया कॉलेजचं मी आहे, तर कॉलेजमध्ये इंटर क्लासेस होतात. तर ते फनी आहे, म्हणजे मी माझ्या वाईफला पण सांगितलंय, बहिणीला पण सांगितलंय. तर काय SYBA आणि TYBSC अशी इंटर क्लास मॅच होती आमच्या कॉलेजमध्ये. इंटर क्लासेस मॅचेस व्हायच्या टेनिस बॉलच्या. तर तेव्हा तो लाल बॉल असायचा. तर रुया कॉलेज म्हटल्यावर मुली जास्त आणि मुलं कमी क्लासमध्ये. आम्ही 7 मुलं होतो, तर 72 मुली होत्या, 80चा वर्ग, 80 का 79चा वर्ग. तर लपाछुपी असायची क्लासमध्ये. अरे बाबा टीचर आली तर आपल्याला उचलेलं होतं ते. तर ठीक आहे, तर त्यात एक म्हणजे माझी म्हणजे ग्रुप होता आमचा, एक 10-12 जणांचा ग्रुप होता. तर मला घरी सांगूनच ठेवलेलं की मला कॉलेजमधली हे प्रॉब्लेम्स नको आहेत, घरी आलेला नाही पाहिजे. तुला क्रिकेट खेळायला दिलंय, लेक्चर अटेंड कर, क्रिकेट अटेंड कर आणि घरी यायचं सगळं. तर बाकीची मला प्रॉब्लेम्स नको आहे. माझी 2 नंबर बहीण मला कडक आहे, म्हणजे तिने कडक शिस्त आम्हाला लावलेलीच आहे.
सगळ्यांनाच घरातल्यांना. हा. तर तिने सांगूनच ठेवलेलं तुला जर क्रिकेट खेळायचंय तर शिस्त नीट पाळ आणि घरी ये, प्रॅक्टिस करून का घरी ये. तर असंच इंटर क्लास आमची मॅच होती. तर SYBA आणि TYBSC. तर TYBSC मधले प्लेयर्स होते सिनियर मधले आमचे, 4-5 जण समोरच्या टीम मध्ये खेळत होते. थोडे मोठे असतील. आणि हा म्हणजे तर त्यांना माहिती होतं की निशांत शिवलकर समोर खेळतोय, एकटाच खेळतोय, पण तरी सुद्धा तो खेळतोय. आणि मला काय काय जणांनी सांगितलं तू कशाला आला रे खेळायला, असं ते समोरच्याने वगैरे. बोला अरे नाही ते क्लास मधले बोलले म्हणून मी आलो खेळायला. तर मी खेळलो. तर त्यांनी 5 ओव्हरमध्ये 90 केलेला त्या लाल बॉलमध्ये. आणि साईडला जवळ होता रे 6, म्हणजे ते माटुंगा जिमखानावर मॅच होती. तर सरा म्हणजे आमच्या रिया कॉलेजसाठी ते ग्राउंड आहे, ते बुक केलेलं असायचं त्या सरांनी. तर ते आम्हाला द्यायचे खेळायला. तर साईडला 6 जवळ आहे ना, त्यामुळे हा. आणि समोर पण ऍटलीस्ट जायचा बॉल. त्यांनी तसं तर त्यांनी 5 ओव्हरमध्ये 90 केलेला. तर आम्ही जेव्हा बॅटिंगला जाणार होतो तर ते आमचा ग्रुप आला, म्हणजे माझ्या SYBAचा ग्रुप आला. निशांत अरे जरा चांगलं खेळ, टीमला जिंकवून दे. आणि मुली पण असायच्या. त्या 3-4 जणांमध्ये आम्ही त्या मुलीच जास्त, म्हणजे पूर्ण क्लासच यायचा बघायला. तर ते घोळक्यामध्ये मुलीमध्ये जरा ते लाजल्यासारखं वाटायचं. तर मी काय, आपण तर कधी कोणावर आल्या गेलात नाही कधी, असं आपलं हे प्रकरण नाही. तर ते सांगायचं की जिंकून द्या निशांत आम्हाला, तू तुझ्यावर आमची हे आहे बाबा, आम्ही तुझ्यावर अवलंबून आहे. तर मी ती मॅच जिंकून दिली. आणि त्या मॅचचं वैशिष्ट्य आहे की मी त्या पहिल्या ओव्हरला ना 5-6 मारले, 31 रनचे आले, 1 रन काढला. आणि मॅच 4 ओव्हरमध्येच मी जिंकून दिली. तर इन बिटवीन काय झालं, तिसऱ्या ओव्हरमध्ये ना मी ना एका बॉलरला 3 सिक्स लागोपाठ मारले. तर ना मला तो माझा मित्र असं करायला आला समोरचा. तर मला असं वाटलं साईडने कोणतरी धावत येते. अच्छा. हा. तर पण मी लक्ष दिलं नाही, कोणतरी असेल वगैरे. मॅचच्या रिदममध्ये. हा, मॅचच्या मध्ये ह्याच्यामध्ये होतो. तर त्या मुलीने येऊन मला असं थोडं असं केलं. तर मी थोडं घाबरलो, लोक कोण आलं असं मुली. आणि ती अशी हक करायला आली. तर तिला असं असं पकडलं आणि असं ढकललं. रे पडली. अरे खूप पडली यार ती. मग तिला खूप लागलं यार. तिला खूप लागलं म्हणजे ती अशी म्हणजे रडायलाच लागली की माझ्या पाठीत लागलं, फालतू मी तुला मिठी मारायला आले, तुला हे करायला आले. हा, म्हणजे मी चांगलं खेळलो, तुला मी मिठी मारायला आले, तू मला ढकलतोस का, आणि मला लागलं वगैरे. आणि ती कसं मुलगी म्हणजे चांगल्या ह्याच्यात मला बोलायची वगैरे, म्हणजे हे होतं चांगली मैत्रीण. पण मी तिला ढकललं. मला लाज वाटलं लागली. म्हणजे माझा मित्र बोलतो अरे तू फालतू आहेस, काय करतोयस, म्हणजे ती तुला मिठी मारायला आली तर तू ढकललं का तिथं, मी असतो तर मिठी मार. म्हणजे माझं इंटेन्शन नाही. ते एक फनी किस्सा आहे माझ्या आयुष्यातला, तो मी कधी विसरणार नाही. मी माझ्या मिसेसला पण सांगितलं, माझ्या ताईला पण सांगितलंय. म्हणजे आयुष्यातलं तो कधी जरी विचार केला ना तर एवढा हसतो ना मी. पण नंतर मग मी तिला सॉरी वगैरे म्हटलं की, पण ती दुसऱ्या दिवशी जेव्हा आली क्लासमध्ये तेव्हा ती कंबर पकडून होती. अच्छा, म्हणजे धक्का लागला तो. धक्का नाही, मी ढकललं. जसं तुम्ही उल्लेख केला सर की टेनिस बॉल चांगला खेळलात. रबर बॉल, पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या अशा काही आठवणी ज्या तुम्ही आता एकत्र असे एकटे बसलात की ती आठवण आली आणि एकदम चेहऱ्यावरती स्माइल येते. मी माझा एक किस्सा सांगतो. विक्रोलिनमध्ये खेळताना, म्हणजे टीमचं नाव घेऊ का नको, जाऊ दे सोड. एक टीम होती, एक टीम आहे. तर ती टीम आजही चांगलीच आहे, म्हणजे त्याचा दबदबा आहे चांगला. ती मुलं पण खूपच सुंदर खेळायची. तर त्या टीम मध्ये एक बॉलर होता, त्याला मी कोलगेटला मॅच होती, रबर बॉलची होती कोलगेटला, आणि पाऊस जस्ट पडून गेलेला. आणि तेव्हा रबर बॉलला आम्ही सिमेंटवर प्रॅक्टिस करायचो जिमखान्याला. शॉर्ट बॉल प्रॅक्टिस मारायची किंवा ऑन दी अप खेळायची वगैरे, ती प्रॅक्टिस आम्ही खेळायचो. कारण का मी तेव्हा जिमखानाला खेळायचो त्यावेळेस, एक 5-6 वर्ष जिमखानाला खेळलो. त्यावेळेस ते आवर्जून बोलायची की पाऊस पडला की चल सिमेंटवर वगैरे खेळायला. 7-8 जण व्हायचो आम्ही. आणि एक 20 बॉल वगैरे असं खेळायला, 25 बॉल खेळायचो इच अँड एव्हरी 25. तेव्हा गर्दी असायची, 17-18 जण असायची. त्यामुळे आणि सगळे बॉम्बेवाले प्लेयर, असे नाही की जिमखान्याचे सगळे यायचे, आणि काय काय इतर टीमचे पण यायचे, जसे CCIचे वगैरे पण असे 2-3 जण दिग्गज प्लेयर यायचे. तर आम्ही ते 25 बॉल खेळतो त्या पाण्या ओल्यामध्ये, की जर तुझा बॉल चुकला, पाठी गेला तर तू आउट. ते 25 बॉल पण गेली. जेव्हा तू पहिल्या बॉलला पण आउट झालास तर ते 25 बॉल मिळणार नाही. तर ती एक चुरस असायची की बॉल वॉच करून ते खेळायची. तू त्यात म्हणजे माझ्यासारखा प्लेअर मी समजायचो की मी 10-12 बॉल किंवा 7-8 बॉल जरी खेळलो, ते जे पावसातले जे 10 बॉल तरी मी सरस आहे. कारण का ते वॉचफुली असायचे. त्यांनी सांगितलं कारण एवढ्या जोरात यायचे ना ते बॉल
की त्या पावसाच्या पाण्यात वगैरे ती वॉच करून खेळायची, ती सवय झालेली की त्यांना. त्यामुळे त्या टुर्नामेंटला खेळताना असं काय वाटलंच नाही की बाबा बॉल येतोय, पाऊस पडून गेलेला, थोडं सुकलेलं. तर त्यात एक बॉलर आहे त्यांचा, तर त्यांनी काहीतरी 5 ओव्हर 92 का 95 केलेला. हा. त्यांनी त्या पहिल्याच ओव्हरला त्याला 30 मारले आणि 5व्या ओव्हरला आऊट झालो. म्हणजे माझ्या पहिले 5-6 बरोबर झाले. माझ्या बरोबर समोर होता श्रेयस इंदुलकर होता. आमची विक्रुल्यांची मॅच होती, कोलगेटला मॅच होती. तर त्याच्या पहिल्याच ओव्हरला मी काहीतरी 5-6 मारले 30 आले. आणि 30 झाले. पण ते लोक डाऊनच झाले, कारण तो मेन बॉलर त्यांचा. हो. ते लोक डाऊनच झाले. मग आम्ही ती मॅच जिंकलो, कारण दादाने पण श्रेयसने पण मारले आणि खाली लक्कीपाजीने पण मारले. वाव. म्हणजे अनेक मॅचच जिंकलो ते आम्ही. आणि त्या टुर्नामेंटला मी मॅन ऑफ द सिरीज घेतला. एक नंबर. मी नाही ना म्हणता 5 मॅच मध्ये 150च्या आसपास रन केले असते. त्यानंतर पण आमची दुसरी मॅच अमृत बरोबर होती, ऋषिकेश वैद्य वगैरे खेळायला त्यांच्यात. तर त्यांना पण आम्ही हरवलं. त्या मॅचला पण मी बॅटिंग केली, मॅच जिंकून दिली. म्हणजे ती टुर्नामेंट मी आयुष्यातली कधी विसरणार नाही. म्हणजे कसं नाव वलय निर्माण झालं त्या नावाचं, म्हणजे असं नावाला आलं म्हणजे की हा मुलगा निशांत शुल्कर आहे, बॅटिंग चांगली करतो आणि विक्रूंसाठी खेळतो. तुम्ही सर उल्लेख केलात की 25 बॉल खेळायचं, पहिल्या बॉलला आउट झालं तर बाकीचे बॉल खेळायला मिळत नसायचे. परंतु जर समोर अपोजिट टीम चांगली असेल त्याचा फायदा प्रत्येक खेळाडूला होतो. बरोबर, होणारच ना, का नाही. जर समोरची टीम, आता मी तुला सांगतो, आम्ही स्टार्टिंगला जेव्हा बाहेर खेळायला गेलो, अमोलने जेव्हा बाहेर नेलं आम्हाला खेळायला, जसं अलिबागला वगैरे, तर स्पेशली कसं होतं, अलिबागला ना 2 टीम चांगल्या असायच्या. एक तर SP11 असायची, ते खेळायचे बाहेर, ते तर दुसऱ्या ग्रुपने यायचे, आणि मेन ग्रुपने डिंगडॉंग म्हणजे ते आजकालचे ते विजापॉल वगैरेचे खेळायचे, पुणे 11 वगैरे. ते जसं कृष्णा सातपुत होता तेव्हा तो नवीनच होता, तेव्हा पण आम्हाला त्याला ते नवीनच होता तेव्हा. तर त्यांच्या अगेन्स्ट आम्ही विक्रुलेन्स खेळायला गेलो बाहेर. तर मी आणि अमोलने बॅटिंग केली. त्यांनी काहीतरी 5 ओव्हरमध्ये काहीतरी 68 वगैरे केलं असेल. तर ती सगळी नवीनच मुलं होती, पण नाव ऐकून होतं मी की बाबा ही डिंगडॉंग मुलं, चांगली मुलं खेळतात. आणि तुला खरं सांगू, त्यातलाच एक बॉलर आहे तुकाराम कुंचे म्हणून. चांगले टाकतात ते नाव. नाही, सरळ बॉलर आहे तुकाराम कुंचे. आज म्हणजे तो माझा खास मित्र आहे, मी कुठेही गेलो त्याला भेटतो. तुकाराम कुंचे, तुकाराम तू जाऊ दे. तर तुकाराम म्हणून एक प्लेअर आहे कुंचे, त्याला मी आवर्जून भेटतो. आता पण मागे तो 40+ ला होता ऑल इंडियाला, त्याला जाऊन भेटलो मी, बाबा कसं आहे वगैरे. मला आवडतो बॉलर. त्याचं खास वैशिष्ट्य काय माहितीये, तो साला टप्पा कधीच सोडत नाही. त्याने तो बोलतो की भाई मी वाईड लाईनच पकडून टाकतो. अच्छा, म्हणजे पकडून टाकतात भोकात. आता मी जे लोकल पण खेळतो ना मुलं, की एक मित्र आहे माझा, बॉलर आहे विवेक म्हणून, त्याला मी नेहमी सांगतो की तू वाईड लाईन पकडून त्या तुकाराम कुंचेची बॉलिंग बघायला पाहिजे. तर त्या माणसाने, तुकाराम कुंचेने स्वतःच्या बॉलिंगच्या जोरावर एवढं मॅन ऑफ द सिरीज घेतल्या की त्यांना एवढी 1 साइड मॅच जिंकून दिल्यात की बाजरे, की मला तो बॉलर खूप आवडतो. त्या बॉलरला असं पण नाही, त्या बॉलरला पण म्हणजे रन्स केले तसं नाही, पण तो बॉलर सॉलिड, म्हणजे चांगलाच. त्यांची टीम ती, म्हणजे ते लोक गरजू म्हणतात ना, की खेड्यापाड्यातून आलेले आहेत, ग्रामीण भागात. तो बोलला पण मला की भाई मी असं शेती करतो, हे करतो. हे तो म्हणजे त्यांच्या ह्याच्यातून दिसतं की ते लोक किती म्हणजे गरजूने खेळतात. बरोबर, त्यांचं असेल इंटेन्शन, असेल काही असेल, पण ऍज अ क्रिकेटर म्हणून ते लोक सॉलिड आहेत, कडक. म्हणजे समोरच्याला कसं ते क्लीन शीट करायचं ना, त्यांच्याकडनं शिकायचं, डॉमिनेट करायचं त्यांच्याकडनं. सर, तुम्ही उल्लेख केलात की पकडून टाकणारा बॉलर पाहिजे. सध्या क्रिकेटचा विचार केला तर क्रिकेट हा बॅटरचा गेम झाला, फलंदाजाचा गेम. परंतु असे काही तुमच्या करिअरमधले बॉलर आहेत लक्षामध्ये, त्यांची नावं सांगू शकता की ते फक्त ऍज अ बॉलर म्हणून इम्पॅक्ट सोडला त्यांनी क्रिकेटमध्ये? जसं बघ, SP11 मध्ये मी खेळतो, सँडी होता. सँडी ग्रेट. तो तर बापरे, म्हणजे मला त्याची बॉलिंग म्हणजे त्यावेळेस सॉलिडच. म्हणजे तो आला, सँडी होता. एक बॅटिंग म्हणून आहे आमचा, तो होता. ते लोक जसं SP ला खेळायचो मी, ते लोक, मला माहिती आहे की हे लोक 2ची का 3ची ओढ. सँडीचं समोरच्याला चॅलेंज पण करायचा की तू मला मारून दाखव, आणि त्याप्रमाणे त्यांनी बॉलिंग पण टाकली कडक. म्हणजे मी SP मध्ये पण जेवढं खेळलो चांगले क्रिकेट, तसे बॉलर मला भेटले. आणि जसं विक्रुलियन्स मध्ये वैशाल आहे, तो एक अभि म्हणून आहे. तेव्हा फेकी तसं हे नाही, पण तेवढं फेकी नाही टाकवलं तो. जसं अभि आहे, वैशाल आहे, जमीर आहे, परत संदीप पवार म्हणून आहे. हे लोक बॉलिंग, म्हणजे आम्ही अर्ध्याधिक मॅच तर बॉलिंगवरच जिंकायचो. म्हणजे जसा रन्स कमी झाला समज, तो बॉलिंगवरच जिंकायचो. बॅटिंग पण होती आमची, असं नाही बॅटिंग म्हणून. पण हे जे विक्रुलेन्स मध्ये जे वैशाल आहे, संदीप आहे, जमीर आहे, परत तुझा हा आहे, अभि आहे, अधेरी अमोलने काढले मॅच.
एक ओव्हर 2 रन, अमोल सर, एक ओव्हर. हा, अमोलने पण वा. भरपूर मॅचेस काढल्यात. अमोल पण टाकायचा Superb. सॉलिड रन. अमोल म्हणजे नाही ना म्हणता, अमोलने पण खूप मॅचेस जिंकवले, खूप. थँक्यू सो मच भाई. तुमच्यामुळे ऍक्च्युली अमोल सरांचे असे आम्हाला किस्से ऐकायला मिळत आहेत. परंतु तुमच्यासोबत खेळलेले आणि तुमच्या समोरच्या टीम मध्ये खेळलेले असे काही फलंदाज की त्यांची बॅटिंग तुम्हाला खूप प्रभावित करून गेली. जसं मला आवडतो हा ओमकार देसाई आणि श्रेयस इंदुलकर, आणि दुसरं म्हणजे मंदार गरुडे तर सॉलिड झाला. आता मी लास्ट संडेला खेळलो, त्याची बॅटिंग बघतो, काय खरं म्हणजे त्याचं काय घुसणं बिसणं काही नाहीये, पण जी बॉल मेरिटनुसार मारायची जी ताकद आहे ना, त्याच्याकडनं बघायची. मी अजूनही त्याची आवर्जून बघतो बॅटिंग. मला तो ॲज अ प्लेअर एवढा आवडतो ना की मी त्याच्यावर भरपूर खेळलो, पण असं नाही, पण त्याची बॅटिंग बघायला जेवढी समोरून पण जेवढी मजा येते ना, तेवढी मस्त म्हणजे चांगलेच आहे आणि वेगळं. आणि दुसरं म्हणजे बोललं, एक रवी लिंगाला म्हणून एक प्लेअर आहे उमर 11चा, त्याच्याबरोबर पण खेळलो मी. तो एवढा सुपर्ब आहे ना, म्हणजे कूल माइंडेड आहे. प्रेशर असतं रे, प्रत्येकाला असतं प्रेशर, पण त्याच्याबरोबर जी बॅटिंग केली ना, मी खेळलो उमर 11मध्ये पण मी खेळलो, त्याच्याबरोबर बॅटिंग केली. रिव्हर्स मारावा ना तर त्याने, रवी लिंगाला दिवस. म्हणजे सँडी सारखा एवढा दिग्गज बॉलर होता एसपीएल आणि उमर 11ची मॅच झाली की मॅच म्हणजे प्रेक्षक बघण्यासाठी म्हणजे आतुर गर्दी करा. आणि त्यात रवी लिंगाला त्या सँडीला जो रिव्हर्स 6 मारायचा ना, जबरदस्त. तुम्ही उल्लेख केलात मंदार गरुडे सरांचा. सध्या तुम्ही 40+ क्रिकेट खेळताय. त्या 40+ क्रिकेटची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही ज्या वेळेला 40+ क्रिकेट चालू केलं त्यावेळेला तुम्हाला कसं तुम्ही डायरेक्ट अडॉप्ट केलं त्या क्रिकेटला? कसं 40+ जेव्हा झालो, जेव्हा मी खेळलो, तेव्हा मी एक मॅच खेळायला गेलेलो 40+ची. मला वाटतं शिवाजी पार्कमधूनच गेलेलो, आणि मी ना कुठेतरी ठाण्याला वगैरे खेळत होतो. तर तिकडे किरण भोईर म्हणून एक प्लेअर होता ठाण्याचा. अच्छा. तर तो मला बोलला की भाई, आम्ही ना टीम चालू करतोय, तर तुम्ही या टीमला खेळा. तर त्याच्या थ्रू मी टीम चालू केली, ट्रायडंट म्हणून. तर आता तू ट्रायडंटचं नाव घेतलंस ना, तर दत्ता मोहिते आहे, तो मागे घेतलंस त्याचं. तो खरोखर चांगला प्लेअर आहे. इव्हन सगळे माझे जे ट्रायडंटला होते ना, सगळे चांगले प्लेअर आहेत, पण समहाव काहीतरी झालं आणि सगळे इथे विखुरले गेले. पण किरण भोईर सारखा चांगला बॅटर आहे. तो बॉबी म्हणून एक लेफ्ट आर्म स्पिनर आहे, डोंबिवली, तो ज्याचे केसाने तो फेमस असतो, तो पण चांगला प्लेअर आहे, खूप चांगला प्लेअर आहे, बॉलर आहे. आणि तिसरं म्हणजे दत्ताला मी कधीच बॅटिंगला पाठवलं नाही. मला असं दत्ता, टू बी फ्रँक सांगतो मी, दत्ता तुला मी ॲज अ बॅट्समन समजायचो नाही, कारण का मला तसं किरणने सांगितलं नव्हतं की बाबा हा बॅट्समन आहे, हा बॉलरच समजायचो आम्ही. पण दत्ता बॉलिंग एवढी सुंदर टाकतो, आधी स्टील टाकतो. दत्ता खरं ॲज अ ऑलराऊंडर एकदम सुपर प्लेअर आहे, कम्प्लीट पॅकेज. आणि त्याच्या टीमला तो एवढा, जसं तो सचिन नाईक त्याच्या बरोबर आहे, तो पण चांगला प्लेअर आहे सचिन नाईक. जसं तो सचिन नाईक जसं वन मॅन शो वगैरे, तसंच दत्ता पण आहे. मी दत्ताला पण मानतो त्याच्या टीम मध्ये. त्या नईमबाईच्या टीमला जिंकवण्यामागे त्या दोघांचा म्हणजे दोघांचा तर आहे मोलाचा वाटा, पण बाकीचे पण खेळतात तसे चांगले. जे ज्या पद्धतीने ते लोक येतात आहेत, सगळं म्हणजे एक म्हणतात ना, टीमचं हे असतो ना, हातभार, सगळ्यांचा हातभार येतात टीम मध्ये ती जिंकवण्यात. पण स्पेशली मी दत्ताला सांगू, दत्तासारखा प्लेअर नाही, खरं सांग. दत्ता बोलला की एक मॅच, त्या आठवणीतली मॅच तू बोललास ना, दत्ता तुझी कोणती मॅच आहे एक आठवणीतली मॅच? कल्याणची नाही, धनमीन बरोबर त्या मी एक मॅच, त्या मॅचला मी होतो. दत्ताने सुंदर बॅटिंग केली, सुंदर म्हणजे अप्रतिम बॅट. त्यांनी डायरेक्ट आमच्या गेमच्या बाहेर काढून टाकला. त्यांनी 5 ओव्हरमध्ये डायरेक्ट 100 केला. 100 केला 5 ओव्हरमध्ये डायरेक्ट. आम्ही मॅचच्या बाहेरच गेलो डायरेक्ट. सर, तुम्ही जसा उल्लेख केलात की त्यांना कधी दत्ता मोहिते सरांना तुम्ही बॅटर समजलं नाही, परंतु जी अशी लिजंड व्यक्तिमत्व असतात तुमच्यासारखी, ते आपल्या चुका ऑन कॅमेरा मान्य करतात. आताच्या पिढीला हे थोडंसं कठीण जातं. नाही, कठीण जाण्यासारखं असं काय नाही रे, कारण का बघ, स्वतःची चूक आहे ना मान्य करता आली पाहिजे. जर आपण चुकतोय तर ती चूक मान्य करता आली पाहिजे. बरोबर, ते मोठं आहे. म्हणजे मी समजीन तो मोठा आहे. म्हणजे मी मला स्वतःला बोलतो, जर आपण चुकलं तर आपण माफी मागायला हरकत नाही. हा तुमचा मोठेपणा आहे. नाही, हा मोठेपणा आणला पाहिजे आपण. मोठेपणा तो वेगळीच गोष्ट. जर आपण एकदा चुकतोय तर त्याच्यासाठी तू माफी मागितलीच पाहिजे, तर ते पुढे जाऊन तुला चुकणार नाहीस तू असं. हो, जसं तुम्ही उल्लेख केलात की या गोष्टी शिकाव्या लागतात.
आता आपण थोडंसं लेदर क्रिकेटकडे वळूया. ज्या प्रकारचं तुम्ही क्रिकेट सुरुवातीला खेळलात, अंडर-19, अंडर-22, त्यानंतर कुचबिहार ट्रॉफी, शालिनी भालेकर ट्रॉफी, तिथे 100 करताना तुमचा जो आत्मविश्वास होता, पण कधी कधी 90, 95, 98 मी खूप प्राऊड झालो रे 90 मध्ये ना. मी तुला सांगतो एक किस्सा. मी अंडर-22 मॅच खेळत होतो. हा. तर एक बांदिवडेकर सर आमचे कोच होते. अच्छा. सरांनी 4 मॅच असायच्या. हा. तर 4 मॅच मध्ये 2 मॅच खेळून झालेल्या आणि एक प्लेअर ओपनर आहे ना. आम्ही 4 ओपनर होते. बरं. 4 ओपनर टीम मध्ये घेतलेले. हा. तर 16 जणांची टीम असायची. हा. तर 4 ओपनर होते आम्ही. तर ऍज अ ऑलराऊंडर पण होतो मी, बॉलिंग पण टाकत. हो. तर मला सरांनी सांगितलं की एक विजय सिंग म्हणून आहे, तो जरा इंजर्ड झालाय, हा. त्याला त्रास होतोय, हा. तर तुला चान्स भेटू शकतो. वाव. तू जर या मॅचला 100 केलेस हा. तर मी तुला रण ट्रॉफीच्या कॅम्प मध्ये हे करीन. मला अजूनही आठवतात ते सही. सर एक्सपायर झाले बिचारे. एक नाही ना 5-6 वर्ष झाली त्यांना एक्सपायर. तर मला त्यांनी सांगितलं की तू ह्या मॅचला 100 कर. वाव. ते 30 मध्ये आणणं माझं काम आहे. हो. पण मी त्या मॅचला ना 89 ला आऊट झालो रे. मीन्स 11 कमी पडले. कवचला जोरात मारलेला शॉट त्यांनी चांगला कॅच पकडला हा. एका हातात, पण आऊट झालं. पण समाव कुठेतरी वाटलं या 100 गेले यार. करायला पाहिजे. जर 100 केलं, थांबून खेळलो असतो ना. आणि तेव्हा कसं एकदा बॅटला लागत बॉल गेले ना हा. की मग ते पटापट रन करायची सवय झालेली सवय झाली. पुढं. आणि खेळत पण होतो मी. नाही ना म्हणता तरी ग्राउंडवर 4 तास होतो. 4 तासामध्ये 3.5 तास होतो ग्राउंडवर खेळत होतो मी. मला आठवतं की टीच्या अगोदर आऊट झालो मी. हा. आणि सर मला बोलले, अरे तू जरा खेळला असतास तर आपला बोर्ड 350च्या वर गेला असता आज दिवसाभरात. 100 पण झाले असते तुला. कारण का तू या सीझन मध्ये तू 3 100 केलेस आणि हा 4था असता. हो. म्हणजे कसं फरक पडतं ना सिलेक्टरला दिसतं ना की अरे हा 3 100 मारून आलाय, 4थी पण 100 केली. करतोय. तर तो माझा लॉस आहे. त्या माझं लाईफ चेंज म्हणजे तेव्हा मला असं वाटतं की तो संधी गेली. 89 ला आऊट झालो. हा. तरी सुद्धा परत सरांनी मला सांगितलं की तू लास्ट मॅच खेळतोयस. हा. परफॉर्मन्स लास्ट मॅच खेळलो. महाराष्ट्र अगेन्स्ट मॅच होती. हा. पहिली सौराष्ट्र अगेन्स्ट होती, ती खेळलो 89. हा. आणि दुसरी महाराष्ट्र अगेन्स्ट होती. बरोबर. तुला बोललो ना ऍज जर बॉम्बेची टीम आल्यावर समोरची टीम बघते. हो. मी अक्षरशः प्रत्यक्ष जाणवलं ते. आमची भोसला मिलिटरीवर मॅच होती नाशिकला. हा. तर आम्ही जसं उतरलो बॉम्बे सगळेच्या हो. किटवर. वाघ म्हणजे छातीवर वाघ अभिमान आहे. आहे तो. हा, म्हणजे ट्रेनिंग टी शर्टवर हा. छातीवर वाघ आहे. म्हणजे ते व्हाईट स्टेट घातलं, इथे वाघ, इथे वाघ. एमसीचा लोगो. एमसीचा लोगो. हो. तर ते कसं वेगळं वाटतं. जेव्हा मी बॅटिंग फर्स्ट सौराष्ट्र अगेन्स्ट खेळलो तर मी जरा आरशात स्वतःला बघितलं जाऊन, इथे वाघ आहे. हो. तर मी म्हणजे अचीव केलं ते माझ्या ह्याच्यावर. पण अचीव कधी अजून तू स्कोर केलास तर ते अजून चांगलं होईल. अजून चांगलं झालं असतं. कळलं? आता तुला अजून मोठ्या लेवल खेळायचं. हो. हे लेवल तर नॉर्मल आहे, अजून तुला मोठ्या लेवल खेळायचं. हो. तर त्यासाठी तू ग्राउंडवर उभा राहा. पण ते पहिल्या मॅचला 89 ला आणि दुसऱ्या मॅचला परत 79 ला आऊट झालो. अच्छा. तर त्या 2 संध्या माझ्या आयुष्यातल्या मोठ्या गेल्या. त्यामुळे मी रण ट्रॉफी हुकली माझी. म्हणजे मला असं वाटतं स्वतःला की मी खेळू शकलो असतो. ती संधी ग्रॅब करायला पाहिजे. संधीचं सोनं करता यायला पाहिजे असं म्हटलं जातं, परंतु त्या कटिंग्स तुम्हाला उपयोगाला आल्या. हो, मग काय. माझ्या बहिणीने माझा बंच बनवलेला 2005 साली जेव्हा भरती आली रेल्वेची. हा. जानेवारीमध्ये. जानेवारीमध्ये काहीतरी 23 जानेवारीला ती फॉर्म आला. हो. की जसं मी तुला बोललो की जिमखानाला खेळायचो तर हो. एक माझा रेल्वेवाला, म्हणजे मी त्याला देवच मानतो माझा, सुशांत मांजरेकर म्हणून तू ओळखत असेल. हो. रणजी ट्रॉफी प्लेअर. हा. तो रेल्वेलाच पण खेळला आणि मुंबईला पण हो, खेळला. खेळले. आणि सचिनच्या अंडर खेळलाय तो. वाव, सुपर. हा. तर त्याने मला सांगितलं की निशांत असं असं भरती येते, फॉर्म भरून टाक. हा. फॉर्म असा भेटतो दुकानावर. त्यावेळेस स्टॉलवर वगैरे फॉर्म भेटायचे. तर मी जाऊन घेतला, तो भरला वगैरे त्याने. हा. आणि भरून ठेवला. तर मला कॉल आला की तुम्हाला या दिवशी सिलेक्शनला बोलवलंय. ट्रायल. तर मला माहिती आहे माझ्या बहिणींनी एवढा बंच बनवून ठेवलाय. आता कुठे आहे मला माहित नाही. बघे आणि खूप वर्ष झाली आता मी ते नाही. आता मला रेल्वेला 20 पण वर्ष नक्की दाखवा. मी असेल तर शोधलं आहे माझे, दाखवीन मी तुला. तर तिने ऍक्च्युली तो बंच व्हाईट पेपरवरती कटिंग लावली आहे. हा. तशी तिने ते ठेवली आहे. एक नंबर. तर ते ऑफिसरने बघितलं ती, अरे कौन आहे लडका निशांत चोलकर, बोला उसको. तर मग तो तेवढं आहे, अच्छा आजा बॅटिंग कर. तर मी नॉर्मल त्यांनी सांगितलेलं की 4 जणांना आम्हाला घ्यायचंच आहे. हो. ठरलंच आहे. हो. काय टेन्शन घेऊ नकोस, नॉर्मल बॅटिंग खेळ. केली. आम्ही केली नॉर्मल बॅटिंग. आणि बरोबर मला आठवतं की एक पुण्यावाला प्लेअर घेतला, हा. एक नाशिकवाला प्लेअर घेतला, 3 जण आम्ही बॉम्बेचे, 6 जण काहीतरी घेणार होते. हा. तर एक 6 जणांमध्ये 6वा आला नाही, तर ती वेकेन्सी अशीच गेली. तर आम्ही 5 जणांना आम्हाला घेतलं. एक पुण्यावाला तो तिकडे होता, नाशिकवाला हा. काय असेल तो.
नाशिकवाला, आम्ही तिघ जण बॉम्बेचे, असे आम्ही रुजू झालो. असं म्हटलं जातं की यशस्वी पुरुषा मागे एका स्त्री जात असतो. तुम्ही तुमच्या ताईंचा उल्लेख केलात बरोबर. आणि त्या ताईंनी जमा केलेल्या कटिंग, पण तुम्हाला असं वाटलं होतं की आपण रन्स करतोय, आपण चांगलं खेळतोय, पण आपल्या कटिंग असं कोणतरी घरात जमा करतोय? नाही, तेव्हा कसं माहितीये, आयडिया नव्हती ना रे. हा. त्या कसं आपण खेळलो, चल हो. नाव आलं बस झालं. पण मग मी तिला सांगायचो, ताई पेपरला ना नाव येईल बघ ना हा. तुमचं. मग ती पेपर घ्यायची आणि आवर्जून ती कटिंग बरोबर ती हे करायची. वाव. बरोबर. म्हणजे मला जॉब तर त्याने रेकमेंड केला, हो. पण ऍक्च्युअल जॉब माझ्या बहिणीमुळे मिळाला. कारण का तिने ती फाईल जपून ठेवली बरोबर. सगळे ते सर्टिफिकेट, वेस्ट झोन, एक नंबर. विजी ट्रॉफीचं हे, म्हणजे सगळे ती एक 7-8 माझ्याकडे हे आहेत चांगले. हा. ते तिने बंच बरोबर ते लॅमिनेशन करून वगैरे तिने ते ठेवलं. त्यामुळे ते ऑफिसरला दाखवलं त्यांनी. हो. त्याने ते बघलं कोण आहे हे लडका, उसको बुलाव और गेला. तर त्याला तो आवडला, पहिल्या ह्याच्यातच आवडलो, कारण बॅटिंग चांगली केली. हो. तर त्यांनी ते बोलवलं, क्या नाम है? बोला सर निशांत आनंद शिवलकर. रेलवे में जॉब करोगे? बोला हाँ सर. छोड़ के तो नहीं जाओगे? बोला नहीं सर, क्यों छोड़ू मैं, मेरे को करना ही है. हाँ. क्लास 4 जॉईन करोगे? बोला हाँ सर. कारण पप्पांनी सांगून ठेवलेलं मला. पप्पा क्लास 4 पासूनच ऑफिसर झालेले. हो. तर पप्पांनी सांगले, जो जी मिळेल ना हा. त्याच्यात रुजू हो, हा. पुढचं देव बघेल. बरं, तुमची मेहनत पण होती सर. हा ते आहे, पण पप्पांनी सांगितलेलं जो मिळतो आजच्या तारखेला घेऊन ठेव. कारण त्यांना मी बघितलेलं हा. ज्यांना संधी आली आहे, इव्हन माझे ते भाऊजी आले ते बोलले तुला, त्यांच्या बरोबरचे प्लेयरनी खूप मोठी संधी घालवली आहे जॉबची. खूप प्लेअर आहेत. खूप प्लेअर आहे जे आजच्या तारखेला भाऊजी बोलतात की माझ्या एवढा पगार असता का. हो. पण त्यांनी आता ते काय करतात, म्हणजे खूप दयनीय अवस्था झाली त्या बिचाऱ्यांची. खूप कठीण आहे. पण त्यांनी तो जॉब घेतला नाही. एवढी जॉबची संधी होऊन तर मी यंगस्टरला हेच सांगतो की जर जॉबची संधी असेल तर तुम्ही ग्रॅब करा प्लीज. की हे बघू नका की माझ्या क्रिकेटमुळे जॉब आपलं केलं तर माझं हे क्रिकेट सुटेल. त्या क्रिकेट बरोबर जॉब पण करा. कारण का उद्या परवा कसं तुमचं महिनाभराचं इन्कम तुम्हाला फिक्स असणार ते. जसं आपल्याला महिनाभराचं इन्कम फिक्स असतं की बाबा येणार आहे, भले ते छोटं असो मोठं असो, व्हॉट एव्हर इट इज, पण आपल्या फॅमिलीसाठी ते चांगलं असतं. तर मी यंगस्टरला तेच बोलतो, एवढं बोलायचं आहे की जॉब पण इम्पॉर्टंट आहे खेळण्यापेक्षा. तुम्ही खेळा चांगलं, पण जॉब पण शोधायला लागा आणि जॉब रुजू करा, ऍक्सेप्ट करा चांगला, जेणेकरून तुमची फॅमिली सेक्युर होईल. तुमचे आई बाबा कोण, बहीण भाऊ कोण असेल ते सेक्युर होतील. सर तुम्ही उल्लेख केलात की फॅमिलीचा सपोर्ट, त्यांनी दिलेली शिकवण ती तुम्ही आत्मसात केलीत आणि एक चांगले खेळाडू तर झालात, चांगले माणूस देखील झालात. परंतु क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला भेटलेले असे काही मित्र, असे काही खेळाडू, त्यांच्यामुळे तुम्ही अजून चांगल्या लेवलला गेलात. टेनिसमध्ये आणि लेदरमध्ये. टेनिसमध्ये अमोल म्हात्रे सर. हो. तो माझा, म्हणजे मी त्याला आयडलच समजतो. मी किती त्याच्यावर भांडलो असेल तरी, अमोल पृथ्वी गोल आहे, तुला सोडणार नाही, तुझ्या जवळच येणार मी गोल. नक्की नक्की नक्की. आणि दुसरं म्हणजे मंदार गवडे ॲज अ लेदरमध्ये पण होतो. कारण का मी त्याच्यावर खेळलो लेदर गेम. तो त्याच जोशने खेळतो, त्याला बघून म्हणजे कोणी इन्स्पायर होईल. खरंच लिजंड आहेच तो. पण जसं तो म्हणजे लेदरचा गेम, टेनिसचा गेम, आणि जसं मोठ्या मी ना आमच्या टाइमशील्डमध्ये ना एक इन्स्पायर म्हणजे अजित आगरकर, मी त्याच्यावर खेळलो, त्याची बॉलिंग खेळलो अपोजिट. तो ग्राउंडवर एवढा हे असतो ना, अलर्ट असतो ना, कमिटमेंट तर आहेच. म्हणजे इंडिया प्लेअर आहे तो. कधीही तुला म्हणजे लूज दिसणार नाही. अच्छा. ना फालतूगिरी करणार नाही. टॅगचं ते असतं वैशिष्ट्य. टॅगचं तर आहेच रे, पण तो जेव्हा जसं इंडिया प्लेअर असतो, बरोबर, त्याचा जो दबदबा असतो, अरे इंडिया प्लेअर समोर बॉलिंग टाकताना पण त्याचा जो रिदम, तो येतो धावत येताना, रिदम समोर येतोय, बघतोय आपल्याला, ते एक वेगळंच असतं. आणि बाकीच्यांना हँडल करतोय. भाई मॅच में रहो सब लोग, जरा भी ये नहीं होना चाहिए, कम नहीं गिरना चाहिए. टाटा अगेन्स्ट मी खेळलोय, 80-85 केले टाटा अगेन्स्ट वगैरे. तर आणि दुसरं म्हणजे ना, मी युनिव्हर्सिटीला होतो ना बडोदाला, तर युनिव्हर्सिटी बडोदामध्ये एक ग्राउंड आहे, त्यांची मॅच होती बडोदा वर्सेस आंध्र प्रदेश. तर एक माझा किस्सा सांगतो जस्ट. आणि VVS लक्ष्मण आंध्र प्रदेशमध्ये खेळत होता आणि बडोदाला झहीर खान खेळत होता. दोघंही इंडिया प्लेअर.
तर आम्ही 3 दिवस मॅच म्हणजे मी बघत होतो, हा. कारण आमची मॅच आय थिंक लास्ट डे, त्यांचा लास्ट डेला होती आमची मॅच आणि 2 दिवस होते आम्हाला बघायला. तर सरांनी सांगितलं आवर्जून की मॅच बघा त्यांची, दोन्ही दिग्गज आहेत, बॅटिंग बघा. आणि एक अर्जुन यादव म्हणून आंध्र प्रदेशचा प्लेअर आहे, त्याने पण 100 केलेला. रणजीपट्टू. हा, आंध्र प्रदेश आणि ही ना बडोदा रणजी ट्रॉफीची मॅच, हा. ती सगळे रणजी ट्रॉफीज आहेत. हो. तर त्या मॅच मध्ये जहीर खानने पहिल्या इनिंगला 6 विकेट, बरोबर. VVS लक्ष्मणने 254 नॉट आउट, कळलं. त्या अर्जुन यादवने 127 केलेले, आउट झालेला. पण पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये किती 254, ते पण 1.5 दिवसात पटापट मारले. ठीक आहे, मारले. 4 दिवसाची मॅच होती यांची, पटापट मारले. ते झालं. जहीर खानने 6 विकेट काढल्या. दुसऱ्या इनिंग मध्ये काहीतरी 107 नॉट आउट, VVS लक्ष्मण 107 नॉट, जहीर खान 8 विकेट. म्हणजे दोघांचा क्लास बघ, हा दर्जा तो बघ ना. मग बघ, म्हणजे मोठा प्लेअर वेगळा, म्हणजे एक मोठ्या प्लेअरची छाप पाडतात ना ते लोक आपली, की मी माझा परफॉर्मन्स केलाय. बरोबर. त्या बॉलरने पहिल्या इनिंगला 6 विकेट, दुसऱ्या इनिंगला 8 विकेट, 14 झाले. त्या बॅट्समनने 254 नॉट आउट, 107 नॉट आउट. म्हणजे बघ, त्याने जी बॅटिंग केली आहे ना, अप्रतिम, म्हणजे बघण्यासारखी. राईट सर, जसं तुम्ही उल्लेख केला व्हेरी व्हेरी स्पेशल, प्रत्येकाला माहित आहे. परंतु टाइम शील्डच्या तुमच्या काही अशा आठवणी, आणि टाइम शील्ड मध्ये देखील तुम्ही खोऱ्याने रन्स केलेत. मी टाइम शील्डला न्यू इंडिया ॲश्युरन्सला खेळलोय आणि न्यू इंडिया ॲश्युरन्सला खूप म्हणजे चांगले रन्स केलेत मी. आणि सगळ्याच टाइम शील्डमध्ये फास्टेस्ट सेंचुरी मी म्हणजे एक वर्षी मी मारली आहे. सुपर. काहीतरी 53 बॉलमध्ये मी काहीतरी 127 केलेले. आणि ती मॅच आमची नॅशनल होती, म्हणजे जवळच होते. पण मी तुला बोललो ना, मला जागेवरनं आवडतं सिक्स मारायला. त्याच्या ह्याच्यावर त्या बॅटिंगला मी भरपूर असं म्हणजे जागेवरनं खूप चांगले शॉट्स मारले तसे बाहेर वगैरे. तर ती एक खेळी मला खूप इन्स्पायर करून जाते, कारण का त्याच्यामुळे मला ना वेगवेगळ्या क्लबला, मोठ्या क्लबला जसं संधी मिळाली. जसं देना बँकमध्ये एक विनोद राघवन म्हणून एक प्लेअर आहे, तो रणजी ट्रॉफी खेळलाय, कर्नाटकला पण खेळलाय, मुंबईला पण खेळ. तर त्याने मला स्पेशली बोललं की निशांत, तू मेरी टीम के लिए आजा खेळने के लिए, मेरा ऐसा क्लब है ए डिव्हिजन का, तू आजा. मग त्याच्यामुळे मला ती दिग्गजांबरोबर खेळायची संधी मिळाली. जसं तुझा रमेश पवारचा भाऊ किरण पवार होता, विनोद राघवन होता, महाराष्ट्राचे आप्पा म्हणून 2-3 प्लेअर होते, ते खेळले. प्लस मुंबईचे असे होते 3-4 प्लेअर टीममध्ये चांगले, की त्या दिग्गजांबरोबर मी ओपन करत होतो, बॅटिंग ओपन करत होतो. तो म्हणाने मला एवढं सांगितलं, तू बिंदास खेळ में है तेरे पीछे से. मग त्याच्यात पण माझा परफॉर्मन्स चांगला झाला, म्हणजे असं ठीकठाक. पण मी 100 करत नव्हतो. मी तुला बोललो ना, CCI अगेन्स्ट खेळत होतो, ते 98 आउट झालो. ती पण एक माझ्या आयुष्यातली हे आहे, चांगली संधी गेली. ते कदाचित चंदू सरांनी तुम्हाला. नाही, चंदू सर नव्हते तेव्हा, ती वेगळी. हे मी विनोद राघवन बरोबर खेळत होतो. पण तेव्हा माझं एज काहीतरी असेल, एक 21-22 असेल. 21-22. म्हणजे अंडर 22 होतो मी. पण ती पण संधी माझी गेली 98 आउट. कारण का त्या ह्याच्यात ती फक्त ते जसं मी तुला ऋषिकेश शेंडे नाव बोललो, त्याने 100 केलेले. सॉरी, त्याने पण 98 केलेला, आउट झालेला, 99 आउट झालेला. तर आणि मी त्याच इनिंगला 98 केलेला आणि आउट झालेलो. तर ती इनिंग 100 केलं असताना तो फरक पडला असता. आयुष्यातले असे 100 केलेत ना, की जर मी केले असते तर मला वाटतं मी चांगलं लेवल खेळलो असतो. सर, एका वेगळ्या स्तरावरती नक्की खेळला असतात. तुम्ही जेवढे 100 झाले नाहीत त्याच्या डबल तुम्ही 100 पण केले. परंतु कांगा लीग मध्ये देखील तुम्ही खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलात. आणि मुंबईतील सगळ्यात टफेस्ट क्रिकेट म्हणजे कांगा लीग. हो, बरोबर. कारण कांगा लीगला खेळण्याची मजा वेगळीच असते. म्हणजे ए डिव्हिजन, बी डिव्हिजन पेक्षा ए डिव्हिजनची मॅच वेगळीच मजा असते. कारण सगळे दिग्गज प्लेअर येतात, चांगलेच खेळतात, सगळे चांगले प्लेअर येतात. कारण त्याच्यानुसार तुझं रणजी ट्रॉफीचं सिलेक्शन हे होतं ना, म्हणजे काय मुलांना घेतात ना ते. तसं तुम्ही पण थोडंसं तुमच्या वैयक्तिक आवडीकडे येऊया. तुम्ही बॅटिंग करताय आणि समोर असा एखादा गोलंदाज, त्याची बॉलिंग खेळणं थोडंसं कठीण जायचं. तसं बोलत होतं, अनिकेत सानप आहे रे, खूप वेळा आउट झालो. फिरकीचा जादूगार, खरं चांगला बॉल टाकतो. पण माहित नाही मला बाकी ज्यांनी त्याला खेळतात वगैरे, पण मला त्याला जमायचं नाही. मी त्याला बोललो पण आहे खूप वेळा, नाही जमत तुला खेळायला. पण मी नंतर ठरवलं की नाही, याला खेळायचं तर चांगलं खेळायचं. जसं तू
मुंबई प्रीमियर लीग चालू झालं तर हो. त्याच्या अगेन्स्ट तो जसं मी हकीमबाईच्या टीम मध्ये होतो हा. तर तो आमच्या अगेन्स्ट होता. तर मी ठरवलेलं की हा पहिली मॅच टाकतोय, हा. पहिली वेळ टाकतो तर त्याला नॉर्मल खालून खेळ, भले बीट झालं तरी चालेल. तर हा. हकीमने पण सांगितलं हा. मला की इसको नॉर्मल खेळना, उसका ओव्हर गया तो भी चलेगा, आप कव्हर करोगे. हा. तर मी नेक्स्ट ओव्हर कव्हर करायचो, कारण का एक 6 किंवा एक बाउंडर 2 बाउंडर वगैरे मारून ते ओव्हर कव्हर कर. हो. पण तेव्हा कसं चांगलाच ताकद आली तो, म्हणजे पण मग नंतर त्याला चांगलं खेळायला गेलो. नंतर मी आउट नाही झालो त्याला, म्हणजे पण तो माझ्यातला तो एक बॉलर आहे की चांगला. आणि टॉप लेवल सँडी हो. तो सगळं म्हणजे मी मलाच असं नाही, तो बाकीच्यांना पण सॉलिड टाकायला बघतो. हा ना. संदीप दाभाडे. तुम्ही फिल्डिंग करताय आणि अपोजिट टीम मधला असा एखादा बॅटर की त्याची बॅटिंग फिल्डिंग करताना खूप एन्जॉय केली समोरच्या टीम मध्ये. समोरच्या टीम मध्ये ना बॅटर, हा तुझा हार आहे थॉमस डॅश क्लास. आणि आमच्यात एक सांगतो तुला, एक प्लेअर आहे विनय सिंग म्हणून, हा. छोटे तो सॉलिड खेळायचा यार. मी त्याचा फॅन होतो. विनय सिंग छोटे, मी त्याचा फॅन होतो. कारण का ना तो त्याला बॉल एवढा लांब मारायचा ना गोटीसारखा, म्हणजे मॅच विनर प्लेअर होता. पण तो कसं टेम्परामेंट नाही त्याला, अच्छा, म्हणजे प्रत्येक बॉल 6 मारायचा त्याला. ते पाहिजे. हा, पण थोडं टेम्परामेंट पाहिजे तुला. कारण का तो जरी टिकला ना तर तुला मॅच तो 2-3 ओव्हर मध्ये कव्हर करून देईल, असा बॉल तो. ताकद पण होती काही बॉल पण त्याला घाबरायच्या, म्हणजे बाकीच्या टीम पण त्याला घाबरायच्या. मी बघितलंय त्याला खेळताना सॉलिड. म्हणजे आमच्या अगेन्स्ट पण खेळलाय तो, एसपीच्या अगेन्स्ट. तेव्हा तो आकाश इलेव्हन मध्ये खेळायचा घाटकोपर. तर त्याने ते 1 साइड मॅच वगैरे काढल्यात भरपूर. बरोबर. एक पण त्याचा मस्त प्लेअर होता. म्हणजे आता नाही खेळत तो एवढं, पण तेव्हा तो आमच्यावर विक्रोलीज मध्ये वगैरे खेळला ना, त्याने पण मॅचेस भरपूर आणि एवढा लांब 6 मारायचा ना, ताकद चालायची. वाव, ग्रेट. म्हणजे माझा आवडता प्लेअर आहे तो. सर, तुमच्या काही आवडीचे प्लेअर जे तुमच्या आधीच्या काळात खेळले आणि त्यांच्याकडे बघून तुमचं क्रिकेट थोडंसं इन्स्पायर झालं? जसं मला माझं ह्याने नाव घेतलं शंतुनी गायचोरने, हो. तसंच मी त्याचा, कारण मी शंतुनीची बॅटिंग आवर्जून बघायचो. वाव. तो मला माहित नाही, उमेश मांजरेकर यांच्यापेक्षा मला उमेश मांजरेकर हॅट्स ऑफ, चांगलाच प्लेअर आहे, वरच्या क्लासचाच प्लेअर आहे, नो डाऊट. पण मी त्यांची बॅटिंग कधी एवढी बघितली म्हणजे बघायला नाही भेटले मला. पण जेवढं मी शंतूवर राहिलोय, बॅटिंग बघितली आहे, त्या माणसाने जागेवरनं स्क्वेअर कट काय, कव्हर्स काय, जागेवरनं 6 काय, म्हणजे बघितलंय मी त्याला खेळताना. बरोबर. बॅटिंग काय असते त्याची बघितली. जसं तो मला बोलला की त्याला एक प्रश्न विचारला की शंतनू, तुला असा बॉम्बेतला कोणता प्लेअर आहे की तुझ्यासारखं खेळासारखं वाटतं? तर त्याने माझं नाव घेतलं. ते माझं नशीब आहे की त्याने घेतलं. पण मी सांगतो की मला त्याची बॅटिंग आवर्जून आवडते. म्हणजे तो जागेवर नाही खेळायचा, स्क्वेअर, म्हणजे ऍक्च्युली क्रिकेट कसं आहे, असं घुसून बिसून खेळायचे ते लोक पण घुसून, पण प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पण तो खेळायचा, जसं मंदार गुवडे खेळतो. म्हणजे इव्हन मंदार पण, म्हणजे मंदारचा हॅट्स ऑफ, कडक. आत्ताच्या याला पण सॉलिड आहे, म्हणजे तो लाजवेल त्या 40+ वाल्यांना, मग तरुण पोरांना पण आणि 40+ वाल्यांना पण लाजवेल. आता मी सांगतो तुला, काल लास्ट संडेला जो बॅटिंग केली त्याने सेमीफायनलला, तो सचिन नाईक म्हणून बॉलर आहे, 40+ मध्ये चांगला प्लेअर आहे. सचिन, नवी मुंबई दत्ताच्या टीमला खेळतो, तुला बोललो ना दत्ताच्या. तो बॉलर तो मुलगा खरोखरच चांगला आहे, ऍज अ ऑलराऊंडर तो मुलगा खरोखर चांगला आहे, सचिन नाईक. तर त्याला त्याने जी 1च ओव्हरची मॅच होती, त्याला जी बॅटिंग केली त्याने, काहीतरी 1 ओव्हर 18 मारला, क्लास मारले त्याने, दर्जा. दर्जा. पण तो सचिन नाईक पण तेवढाच चांगला प्लेअर, म्हणजे बॉलिंग काय बॅटिंग काय दोन्ही चांगलं, मस्त प्लेअर आहे. 40+चं क्रिकेट अगदी ज्या लेवलचं तुम्ही बोललात की दर्जा आहे, जसे बॅटर चांगले असतात तसे बॉलर देखील चांगले असतात. हो, चांगले आहेत ना, का नाही, सगळे चांगले आहेत. आता तुला तालुक्याचे प्लेअर, आता डोंबोली पण चांगले आहे, जसं तू दत्ताची टीम चांगली आहे, सगळे चांगले आहेत. म्हणजे तू कसं खेळतो, कसं स्टार्टिंगला एवढे बॉलर नव्हते, म्हणजे खेळायला मिळत होतं म्हणजे बऱ्यापैकी. पण आता जे बॉलर आलेत की तुला त्या कॉन्फिडन्सच पाहिजे की बाबा हा चांगला बॉलर आहे, ह्याला चांगले मारलेच पाहिजे. बरोबर. म्हणजे आता प्रत्येक टीमला मिळत चाललेत चांगले. जसं कनकची टीम काहीच नव्हती, पण आत्ताच्या याला खूप चांगले खेळतात, खरोखर चांगले खेळतात. म्हणजे अजयचा जो टीम जमवली, अजय बोरगडेने जी टीम जमवली, खरोखर चांगली. आणि त्यांच्यात तो एक कृष्णा म्हणून बॅट्समॅन होता, उलटा पकडतो, खरं चांगला प्लेअर, खरं चांगला प्लेअर आहे. म्हणजे तो मॅच विनर प्लेअर आहे, त्याला कधी पण मॅच हे करे, खरं चांगला प्लेअर. 40+ मध्ये चांगले चेंडू फिरवणारे गोलंदाज असतात, परंतु आताच्या खेळाडूंमध्ये
गोलंदाज चेंडू फिरवायला घाबरतात? म्हणजे तसं टॅलेंट नाहीच आहे ना फिरवणाऱ्यासारखं एवढं. आता मी यंगस्टर मध्ये बघतो. आता काल मी तुला सांगू ह्याला गेलेलो, विरारला मॅच खेळला आम्ही, ते आता 40+. हा. त्यांचा म्हणजे सेमीफायनल आमची मॅच होण्याच्या अगोदर एक ते लोकलचा हे खेळला, यंग लोकांचं हे खेळला. तर असं कोणच फिरवणार हा. नव्हतं, जोरजोरात टाकणार होतं. बरोबर. ज्याने 50 केले त्या माणसाने, हा. त्याला असं फिरवणारं कोणच नव्हतं बॉलिंग टाकणार. कळलं का? जर आताच्या घडीला जरी विशाल आला हा. तरी तो चांगला फिरवू शकतो बॉल. Right. वैशालसारखा बॉलर नाही आहे. वैशालला तो संदीप पवार, हा. संदीप दाभाडे, तुझा अनिकेत सानप चांगले बॉलर आहेत फिरवणारे. म्हणजे आताचे बॉल थोडे बचाव जे फिरवणारे यंगस्टर मध्ये जे फिरवणारे बॉलर बघ किती चांगले सुंदर बॉलिंग टाकतात. म्हणजे मी आहे एक मुलगा, नाव मला आठवत नाही, तो एक कमी वयाचाच मुलगा, हा. सॉलिड टाकतो फिरकी यार. मग नाही जपत काय काय लोकांना त्याची. हो, लटकतात. खरं चांगले बॉल म्हणजे फिरवणारे जर असतील ना तर वांदेत, भल्याभल्यांचे वांदेत. तरुण खेळाडूंसाठी एक महत्त्वाचा प्रश्न, सध्या टेनिस क्रिकेटमध्ये खूप पैसा आलाय, परंतु तो पैसा आणि आपली प्रॅक्टिस फिटनेस कसं मॅनेज करावं, आणि जर तो पैसा येतोय आपल्याकडे तर त्याचं मॅनेजमेंट कसं असावं? नाही, मॅनेजमेंट असं काय बघ, फ्युचर तुला काय काय लोकांना आजचं कसं जगायचं बस तेवढंच विचार करतात. हो. तुम्हाला जर कोणाला म्हणजे आई बाबा आहेत, बहीण भाऊ आहेत, हो. त्यांचा पण विचार करा. हो. उद्याबरोबर जर पैसा येतोय तर तो सेव्ह करून ठेवा आणि त्याच्याबरोबर जॉब मिळवायचा प्रयत्न करा. हो. कारण का हा पैसा तुम्हाला आयुष्यावर पुरणार नाही. हो. जॉब कराल ते तुम्हाला एक इन्कम, महिनाभराचं इन्कम ते फिक्स येणार आहे, सॅलरी येणार आहे, ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मग ती किती असू दे, छोटी असू दे, ॲज इजिट साईड प्रमाणे बोलू तुला, किती कमी असू दे ना तर जास्त असू दे, ती महिनाभराला ती येणार आहे आणि आपल्या फॅमिलीला ती पूर्ण एवढं एक अमाऊंट येणं गरजेचं आहे. म्हणजे हा, गरजेचं. त्यासाठी जॉब इम्पॉर्टंट आहे. बघा, पण हे जे चाललंय, क्रेज चालली आहे की एवढा पैसा मिळतो तेवढा पैसा मिळतो, तो एक क्षणापुरती आहे. हो, एक मोमेंट आहे. हा, एक मुवमेंट आहे. एक ॲट द एज ऑफ नंतर, एक एज गेल्यानंतर तुला जॉब चांगला बघायचाच आहे. हो. आणि तो आधी बघितला असता वेल अँड गुड. बरोबर. चांगल्या याला मी यंगस्टरला तेच सांगू इच्छितो की चांगला जॉब बघा की जेणेकरून तुमचं लाईफ सिक्युअर आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारेन, तरुण खेळाडूंनी आपलं शिक्षण, आपली फॅमिली आणि आपलं करिअर या गोष्टींचा सगळ्यांचा समन्वय कसा साधावा, आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये मेंटर खूप महत्त्वाचा असतो, आणि त्याचा फायदा कसा घ्यावा आणि त्याचा ऐकण्याची क्षमता कशी वाढवावी? बघ, कधी कधी कोणाचा मेंटॉर नसतो, स्वतःलाच बनावं लागतं. ओके. म्हणजे कोण तुझ्या आजूबाजूला जर नसेल हा. तर तुला मेंटॉर सांगणार, असं ऍडवाइस द्यायला कोण आहे? नाही. ते स्वतःला हँडल केलं पाहिजे की मला माझ्या आयुष्यात काय करायचं. हो. कारण का जसं तू जो मार्ग निवडशील हो. त्याप्रमाणे तुला भेटणार आहे. बरोबर. जर तू चांगला मार्ग निवडलास तर तुला चांगलाच भेटणार. हो, बरोबर सर. पण जर तू वाईट मार्ग निवडलास तर तुला तो तुझ्या वाट्याला वाईटच येणार आहे. हो. त्यामुळे मी एवढंच म्हणू इच्छितो की चांगला मार्ग पकडा आणि हो. जेवढं लवकरात लवकर सेटल होता येईल, सेटल होऊन खेळा, सगळं चालेल. पण एकदा तुम्ही सेटल झालात तर मग आयुष्याची चिंता नसते. हो, फ्री असतो माणूस. फ्री असतो माणूस की मला माहिती आहे माझ्या आयुष्यात एवढं मी करतोय आणि ते मी करत राहणार आहे. एक अमाऊंट येते. हा, अमाऊंटचं ते आहे तरी, पण एक माझा एम आहे की मी माझं ह्या आयुष्यात करणार आहे. हो. ते मला करायचं आहे. तर ते जेवढं अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येईल ते लवकर ग्रॅब. थँक्यू सो मच भाई. तुमच्यामुळे आज आपल्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती मिळाली, खूप तुमच्या आठवणी जागृत झाल्या आणि तुम्ही मेसेज देखील चांगला दिलात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. जिंकत राहा, शिकत राहा आणि स्वतःला घडवत राहा. मित्रांनो, क्रिकेटमधल्या भाईंचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढची चॅम्पियन स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅम्पियन टॉक्स विथ लवजे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.